So you are the citizen of India, right? How? How you are the citizen of India? By birth. ओके, जन्माने तुम्ही हे झालेले आहात. पण तुम्हाला जर तुमची सिटिझनशिप प्रूव्ह करायची असेल तर आता रिसेंटली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने एक रूल काढला. एक त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुमचं आधार कार्ड जे आहे, इज दॅट द प्रूफ ऑफ युअर सिटिझनशिप? नो, इट विल नॉट बी कन्सिडर्ड. देन हाऊ यू आर द सिटिझन? मागे NRCचा मुद्दा झाला होता. CAA सिटिझनशिप रिलेटेड अमेंडमेंट झालेली आहे. NRCचा मुद्दा झालेला आहे. त्यावरून सिटिझन कोण असणार आहेत? तर ज्याच्याकडे डॉक्युमेंट असणार आहेत. आणि त्या डॉक्युमेंटमध्ये काय काय असायला पाहिजे? त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे असलेला पासपोर्ट ग्राह्य धरेल. इवन द इलेक्शन कार्ड इज नॉट द आयडेंटिटी कार्ड ऑफ द नॅशनॅलिटी. ते पण त्यामध्ये कन्सिडर करण्यात आलेलं नाही आहे. मग आपण सिटिझन आहोत हे कसं सांगायचं? तर त्याचे काही क्रायटेरिया ठरवलेले असतात. बरोबर आहे. तो मुद्दा हाच झाला होता की आता आपल्याकडे डॉक्युमेंट्स आहेत सगळे, परंतु बरेच आपल्या जर अगोदरच्या पिढ्या जर तुम्ही बघितल्या, मे बी आपले आई वडील त्यांचे असतील, तर आजी आजोबांचे तर कोणाचे तरी डॉक्युमेंट्स गहाळच झालेले असतील, तर त्यांच्याकडे डॉक्युमेंटच नसतील. मग डॉक्युमेंट नाही आहे म्हणून तुम्ही इंडियन नाही आहेत किंवा इंडियन सिटिझन्स नाही आहेत असा त्याचा अर्थ होतो का? मग त्यांना नाही तर मग कुठल्या तरी असं सेंटरला नेऊन ठेवा. त्यावरून तो मुद्दा झाला होता. म्हणून ते सुरू होते की हम कागज नहीं दिखाएंगे. गवर्नमेंट ने सांगितले की दिखाओ भाई तुम्हारी सिटीजनशिप. अरे बोले नहीं है हमारे पास. इसका मतलब ये नहीं कि हम मतलब रशिया के हैं, हमारे DNA टेस्ट करो. बरोबर आहे की नाही? असा तो मुद्दा झालेला होता. तर या ठिकाणी आपलं सेकंड पार्ट जो आहे आपल्या इंडियन पॉलिटीचा, पार्ट सेकंड ऑफ द इंडियन पॉलिटी अँड कॉन्स्टिट्यूशन, आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधला सेकंड पार्ट जो आहे, दॅट पर्टिक्युलरली डील्स विथ द सिटीजनशिप, started from article 5 to 11. okay, ठीक आहे. आता जर म्हणजे आर्टिकल पर्टिक्युलरली 5 to 11 जे आहेत, यामध्ये खरं तर एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हू आर द इंडियन्स असं त्यांनी सांगितलेलं आहे. हू आर द इंडियन सिटिझन्स. या 5 ते 11 मध्ये फक्त त्यांनी काय सांगितलेलं आहे की भारतीय नागरिक कोण असणार, यावरती आपलं हे पर्टिक्युलर चॅप्टर असणार आहे. आणि या संदर्भात जर काही क्रायटेरियाज निर्माण करायचे असतील पर्टिक्युलरली, तर त्यासाठी पार्लमेंट जे आहे, द पार्लमेंट हॅव पॉवर. म्हणजे पॉवर कोणाला असतील? पार्लमेंटला. द पार्लमेंट हॅव पॉवर. पर्टिक्युलरली आता दोन गोष्टी तुम्ही समजून घ्या की इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा सेकंड पार्ट जो आहे, ज्यामध्ये आर्टिकल 5 to 11 आहेत, ते जे काही एक्सप्लेनेशन देतं तर ते कशाबद्दल देते? सिटिझनशिप. आणि सिटिझनशिप म्हणजे काय? हू आर द इंडियन सिटिझन्स, या संदर्भात ते स्टेटमेंट आहेत, नथिंग एल्स. ओके, हा एक पॉईंट लक्षात घ्या. परंतु या ठिकाणी पार्लमेंट जे आहे, एखादा लॉ बनवून आता फक्त जन्माने मिळालेले सिटिझन्स असणार आहेत का? नाही, दुसऱ्या देशाचे पण रहिवासी असू शकतात, ते इंडियन सिटिझनशिप मिळू शकतात. दे कॅन अक्वायर द सिटिझनशिप ऑफ इंडिया. ॲट द सेम टाइम द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॅन टर्मिनेट द सिटिझनशिप ऑफ एनी पर्सन. बरोबर आहे. म्हणजे मग काय असणार आहे त्या ठिकाणी? एक तर ॲक्विजिशन असणार आहे, ॲक्विजिशन ऑफ सिटिझनशिप, अँड सेकंड वन इज टर्मिनेशन. राईट, टर्मिनेशन ऑफ सिटिझनशिप. आता ॲक्विजिशनचे काही टाईप्स आहेत आणि टर्मिनेशनचे काही टाईप्स आहेत. से फॉर एक्झाम्पल, जर तुम्हाला सिटिझनशिप मिळवायची असेल तर देर आर 5 वेज टू गेट द सिटिझनशिप ऑफ इंडिया. आणि त्या ठिकाणी 3 वेज आहे की तुमची सिटिझनशिप टर्मिनेट करता येऊ शकते, रद्द करता येऊ शकते. म्हणजे 5 प्रकारे आपण सिटिझनशिप ॲक्वायर करू शकतो आणि 3 प्रकारे आपण ती सिटिझनशिप लूज करू शकतो. असे हे टाईप्स आहेत. यासाठी सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट आलेला आहे आपल्याकडे. कोणत्या वर्षीचा आहे माहिती आहे का? सिटिझनशिप झालेला आहे आपला सिटिझनशिप ऍक्ट 55, 56, 57, 58. काय काहीच नाही तुमचं झालं ना आता ऑनलाईन? ओके,
सिटिझनशिप ऍक्ट आहे आपल्याकडे 1955चा. ठीक आहे, सिटिझनशिप ऍक्ट. या ऍक्ट नुसार हा ऍक्ट कोण करणार आहे? पार्लमेंट. दिस इज द पॉवर ऑफ पार्लमेंट टू मेक द लॉ रिलेटेड टू द acquisition of the citizenship and the termination of citizenship. Okay, and according to this criteria, whatever applied or whatever the law made by the parliament, any other citizen of another country can become the citizens of India. ओके, मग आता हा जो काही पर्टिक्युलर ऍक्ट आहे आपल्याकडे, सिटिझनशिप ऍक्ट ऑफ 1955, या कायद्यानुसार कोणीही भारताचं नागरिक होऊ शकते आणि कोणाचंही सिटिझनशिप या ठिकाणी रद्द होऊ शकते. ओके, कळालं आता तुम्हाला? आता जर तुम्हाला प्रश्न आला या ठिकाणी, आर्टिकल 5 to 11 प्रिलिम्स मध्ये तुम्हाला दिले, आयडेंटिफाय और करेक्ट द स्टेटमेंट. ओके, ही सत्यविधान कुठलं आहे ते ओळखा. विच स्टेटमेंट इज करेक्ट और इनकरेक्ट, कसलाही असू द्या. आणि त्यांनी जर सांगितलं की भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 5 to 11 मध्ये नागरिकत्व कसं अक्वायर करायचं, सिटिझनशिप, हाऊ टू गेट द सिटिझनशिप अँड हाऊ द सिटिझनशिप इज टर्मिनेटेड इज मेन्शन्ड. ओके, और एलॅबोरेटेड और एक्सप्लेन्ड इन दिस पर्टिक्युलर पार्ट. तर हे स्टेटमेंट राईट असेल की रॉंग असेल? भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 2 मध्ये 5 ते 11 मध्ये नागरिकत्व कसं मिळवायचं आणि ते कसं रद्द होईल या संदर्भात डिटेल डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. राईट आहे की रॉंग आहे? रॉंग. येस, आता सांगितलं की मी तुम्हाला, राईट और रॉंग? राईट आहे, रॉंग आहे. हा, स्टेटमेंट राईट आहे की रॉंग आहे एवढं सांगायचं आपल्याला. आता जे 2 वेळा सांगितलं मी ते, की भारतीय राज्यघटनेच्या भाग 2 मध्ये 5 ते 11 मध्ये सिटिझनशिप अक्वायर कशी करायची आणि सिटिझनशिप टर्मिनेट कशी करायची या संदर्भात अनालिसिस दिलेला आहे. रॉंग, राईट, राईट और रॉंग एवढं सांगा फक्त, बाकी काही नाही. इथं काही शिक्षा नाही आता की लगेच फटके भेटणार 20-20 असं काही नाही आहे, की पार्टी पण नाही मागणार तुम्हाला कोणी. राईट की रॉंग? रॉंग. हा, तू हा, yes, you are going on a correct way. प्रोसेस दिलेली नाहीये म्हणजे रॉंग आहे असं तुला म्हणायचं आहे. तू असं तुक्का, जय माता दिवाला तुक्का का? रॉंग. ओके, तर पॉइंट लक्षात घ्या. पॉइंट हाच लक्षात घ्या की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, इन धिस पर्टिक्युलर पार्ट, दॅट इज सेकंड पार्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, started from article 5 to 11 deals with who are the Indian citizens. who, भारतीय नागरिक कोणाला म्हणावे, बस या संदर्भात आहे. this part is not talking about the acquisition and termination of the citizenship. it is the parliament who can make a law on this particular chapter. so naturally माझं जे स्टेटमेंट होतं तर ते रॉंग आहे. त्यासाठी हा पर्टिक्युलरली ऍक्ट आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, हे या ठिकाणी बरेच मुलं जे आहेत फेल होतात या पर्टिक्युलर क्वेश्चन मध्ये, कारण त्यांना असं वाटतं सिटिझनशिप आहे तर सेकंड पार्ट. हे तुम्ही समजून घ्या. जरी तुम्ही राईट रॉंग सांगितलेलं असलं तरी लॉजिक समजून घ्या मी जे काही सांगितलेलं आहे. ओके, क्लिअर झालं हे? आता आपण आर्टिकल वाईज बोलणार आहोत. ठीक आहे, आर्टिकल स्टार्टेड फ्रॉम आर्टिकल 1. आता ह्या बेसिक गोष्टी असणार आहेत काही. त्यामध्ये काय दिलेलं आहे जे मी तुम्हाला सांगितलं, द पार्ट सेकंड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द सिटिझनशिप, दॅट इज स्टार्टेड फ्रॉम आर्टिकल 5 to 11. ओके, आता जे सेकंड स्टेटमेंट होतं माझं की द कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली हॅज गिवन द पॉवर टू होम, टू पार्लमेंट, टू मेक अ लॉ रिलेटेड टू द सिटिझनशिप. ओके, आता या ठिकाणचा हा पहिला पॉइंट जो आहे, या आपण काही पॉइंट जे आहेत लास्ट लेक्चरमध्ये आपण सोर्सेस ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन बघितलेला आहे, आठवते का तुम्हाला? सोर्सेस ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन और द फीचर्स ऑफ द इंडियन फेडरल सिस्टम. त्यामध्ये आपण अमेरिकेचे जे फेडरल सिस्टम आहे म्हणजे आपले फेडरल सिस्टमचे फीचर्स आपण बघितलेले आहेत.
त्याचे एक्झाम्पल पण बघितलेले आपण, कुठल्या कुठल्या कंट्रीमध्ये फेडरल फीचर्स आहेत, एक्झाम्पल आपण बघितलेले आहे. ॲट द सेम टाइम आपण युनिटरी फीचर्स कुठले आहेत आपले, म्हणजे एक इंडियन पॉलिटिकल सिस्टम, दुसरं फीचर्स ऑफ इंडियन फेडरल सिस्टम, थर्ड फीचर्स ऑफ इंडियन युनिटरी सिस्टम. ओके, ते पण आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये आपण जर पर्टिक्युलर पार्ट बघितला तर इंडियाची सिंगल सिटीजनशिप आहे की डबल? सिंगल सिटीजनशिप, अँड दॅट फीचर इज टेकन फ्रॉम इंग्लंड. ओके, युनिटरी टाईप ऑफ गव्हर्नमेंट जे असते तर त्याचं ते फीचर्स असतात. ठीक आहे. आणि डुअल सिटीजनशिप जर आपण म्हटली तर ते कशाचं फीचर असेल? डुअल सिटीजनशिप इज द फीचर ऑफ फेडरेशन, फेडरल, that is in USA. Yes, any country which have their federal features. Okay, the single citizenship आपल्याकडे आहे. याला एक्सेप्शन फक्त एकच गोष्ट होती, ती म्हणजे जम्मू अँड काश्मीर. That too, it was just the temporary arrangement made under Article 370. Article 370 मध्ये जम्मू काश्मीरला एक स्पेशल स्टेटस दिलेला आहे. आपण पुढे तुम्हाला येईल स्पेशल स्टेटसची रिलेटेड गोष्टी. स्पेशल स्टेटस काय आहे, स्पेशल कॅटेगरी स्टेटस काय आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्पेशल स्टेटस अँड स्पेशल कॅटेगरी स्टेटस. ओके, तर ते आपण बघणार आहोत आणि त्यांना कुठल्या कुठल्या पॉवर दिलेल्या आहेत. तर हा एक पॉईंट जो आहे, सिंगल सिटीजनशिप इज द फीचर्स ऑफ अवर फेडरल सिस्टम ऑर अवर युनिटरी सिस्टम. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पण आपण ह्या गोष्टी बघितलेल्या होत्या की दोज हु आर इंडियन सिटीजन्स, तर त्यांना काही स्पेशल राईट्स दिलेले असतात. स्पेशल राईट्स मीन्स व्हॉट? द राईट्स विच आर अवेलेबल ओनली टू द इंडियन सिटीजनशिप अँड नॉट द अदर सिटीजन्स. अँड these articles are Article 15, 16, 19, 29, 30 and along with this the political powers, political rights, not political powers, political rights. And in the political rights, राजकीय हक्क जे असणार आहेत तर ते कोणासाठी असतात? फक्त इंडियन सिटीजनशिप ज्यांना मिळालेली आहे. इंडियन सिटीजन जे असणार आहे त्यांना पॉलिटिकल राईट्स असतात. आता पॉलिटिकल राईट्स मध्ये कुठला राईट्स तुम्हाला मिळतो नॉर्मली? विच राईट्स? राईट टू वोट. व्हेरी गुड, राईट टू वोट. राईट टू वोट, राईट टू वोट जो आहे आर्टिकल जे आहे आर्टिकल 326 शी रिलेटेड आहे. ओके, इट इज नॉट मेन्शन इन आर्टिकल 326. हे मेन्शन करून ठेवा. नंतर रनिंग नोट जे आहे त्याची नेहमी सवय लावायची. नोटबुक भरला की लगेच सांगायचं, नोटबुक तुम्हाला भेटतील. असे पेजेस आपण देणार आहोत तुम्हाला रनिंग नोटसाठी. कारण काय, हे तुम्हाला ज्या वेळेस आपण मेन्शन करतो त्या वेळेस तुम्हाला ते कळलं पाहिजे. ज्या वेळेस तुम्ही रिव्हिजन करणार, रिव्हिजन करताना तुम्ही बुक बघताना किंवा नोट्स बघताना ते मुद्दे आहे, किंवा तुम्ही ज्यावेळेस रेकॉर्डेड सेशन बघता त्यावेळेस तुमच्या त्या गोष्टी लक्षात येतात. ओके, तर ह्या रनिंग नोट्स असतात. ज्या वेळेस मी तुम्हाला एक्स्ट्रा रेफरन्सेस किंवा बाकीचे सर एक्स्ट्रा रेफरन्सेस देतील तेव्हा तुम्हाला ते लक्षात येणं गरजेचं आहे. तुम्ही ते बॉक्स मॅटरमध्ये पण लिहू शकता. ओके, आणि रिलेटेड एक्झाम्पल असतात सगळे, त्यामुळे तो टॉपिक तुमचा कम्प्रिहेन्सिव्हली कव्हर होणार आहे. ऑलराईट, तर आर्टिकल 326 जे आहे तर ते काय असणार आहे सांगा बरं मला? इट इज रिलेटेड टू राईट टू वोट, बट राईट टू वोट इज नॉट मेन्शन इन आर्टिकल 320. त्या ठिकाणी जे मेन्शन केलेलं आहे दॅट इज युनिव्हर्सल. व्हॉट युनिव्हर्सल? ॲडल्ट सफरेज. व्हेरी गुड, युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज. त्याला मराठीमध्ये काय म्हणतो आपण? सार्वत्रिक प्रौढ मताधिकार. दॅट इज युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज इज मेन्शन इन आर्टिकल 326. ओके, 326 तो पॉइंट जो आहे तर तो लक्षात ठेवा. ऑलराईट, आता त्यानुसार सार्वत्रिक प्रौढ मताधिकार जो आहे, युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज जो आहे, हा राईट जो आहे, इट इज गिवन टू ऑल इंडियन्स दोज हु आर द सिटीजन ऑफ इंडिया. ओके, त्यासाठी आपल्याला कुठला लढायची गरज होती का? नाही. मग ॲडल्ट कोण असणार आहे? हु विल बी द ॲडल्ट असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मग ॲडल्ट कोण?
above 18, but in the original constitution it was 21. Okay, but later there was 61 Constitution Amendment Act in 1980, 1989. Okay, 61 Constitution Amendment Act 1989 त्यानुसार काय झालेलं आहे, द एज वॉज रिड्यूस्ड फ्रॉम 21 to 18. हा पॉइंट लक्षात घ्या. 61st Constitution Amendment Act 1989. Yes, the age was reduced from 21 to 18. Now a person or a citizen who cross the 18 is eligible to vote for a particular party. Particular party म्हणजे काय, त्याला जे वाटेल ते. प्रेशराईज त्याला कोणी करू शकणार का त्या व्यक्तीला? नाही. घरातले लोक म्हणतील की ते आपलंच आहे. ओके, आता इलेक्शन येणार आहे, सब अपने हैं, अभी अपने तो अपने होते हैं आखिर. सो आर्टिकल 326 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट कुठली आहे? 61 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट इन द इयर. व्हेरी गुड. त्यानुसार जे आहे तर ते एज जे आहे तर ते रिड्यूस झालेलं आहे. आता आपण त्यांना म्हणणार युनिव्हर्सल ऍडल्ट. ऍडल्टची डेफिनेशन आता आपली क्लिअर झालेली आहे. ठीक आहे, जे सिटीजन असणार आहेत त्यांच्यासाठी. त्याला एक्सेप्शन्स आहेत बऱ्याच, की सगळेच काही 18+ वाल्यांना आपण मतदानाचा अधिकार दिलेला नाहीये. वाय? काही लोक मानसिक दिवाळखोर असतील, ठीक आहे, ते त्यामध्ये नसणार आहे पर्टिक्युलरली. अशा पद्धतीचे काही क्रायटेरिया आहेत. काही लोक पळून गेलेले असतील, टर्मिनेट सिटीजनशिप टर्मिनेट केलेली असेल आपण, असे त्याचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. पण हे तुमच्या लक्षात आलं? नाव इफ देर इज अ क्वेश्चन दॅट राईट टू वोट इज युअर, विच वन ऑफ द फॉलोइंग राईट? कॉन्स्टिट्यूशनल राईट, लीगल राईट, फंडामेंटल राईट और नॅचरल राईट? राईट टू वोट इज युअर विच वन ऑफ द फॉलोइंग राईट? मतदानाचा अधिकार कॉन्स्टिट्यूशनल राईट आहे. ओके, नाही केलेला. तेच तर मी तुम्हाला विचारत आहे. आय जस्ट वॉन्ट टू चेक युअर अप्रोच. फंडामेंटल राईट असेल, नॅचरल राईट. ओके, मला या ठिकाणी सांगा, कॉन्स्टिट्यूशनल राईट्स म्हणजे कुठले राईट्स? कॉन्स्टिट्यूशनल राईट्स म्हणजे कुठले राईट्स? Those rights which are mentioned in the constitution, directly mentioned, constitutional rights. Okay, second one, fundamental rights are which right? Fundamental rights, those rights which are mentioned in part 3rd of the Indian Constitution, these are the fundamental right. Other than this part, if the right is expressed somewhere, that is outside of this chapter. ओके, म्हणजे या ठिकाणी आर्टिकल 14 to 35 मध्ये जे आर्टिकल दिलेले असणार आहेत, जे राईट्स दिलेले असणार आहेत, ते तुमचे झाले कुठले राईट्स? फंडामेंटल राईट्स. त्याच्या व्यतिरिक्त जे असणार आहेत ते नंतर आउटसाइड. त्यानंतर येतो, जर गव्हर्नमेंटनी एखादा कायदा बनवला, इफ द पार्लमेंट मेक अ लॉ ऑन अ पर्टिक्युलर थिंग, दॅट इज कॉल्ड लीगल राईट्स. लीगल राईट्स, पर्टिक्युलर कायदा बनवून. ओके, लीगल राईट. नॅचरल राईट जे असणार आहेत ते कुठंच मेन्शन नसतात, ते सगळीकडेच असतात. ऑल राईट्स आर नॅचरल राईट्स. ठीक आहे, तर हा पॉईंट यामध्ये जर तुमचं कन्फ्युजन असेल तर लक्षात घ्या. पर्टिक्युलरली त्याचं यामध्ये जर नसेल तर त्याला लीगल राईट्स आपण असं कन्सिडर करतो. से फॉर एक्झाम्पल राईट टू प्रॉपर्टी. राईट टू प्रॉपर्टी, यूपीएससी मध्ये यावरती प्रश्न आलेला आहे. आय थिंक 16 or 17 मध्ये. राईट टू प्रॉपर्टी इज वन ऑफ द फॉलोइंग, विच वन ऑफ द फॉलोइंग राईट? दॅट इज लीगल राईट. ओके, इनिशियली इट वॉज फंडामेंटल राईट अँड आर्टिकल 31 is particularly related to right to property. But there was constitution amendment. Which amendment struck down this article?
अँड रिमूव्ड फ्रॉम दिस पर्टिक्युलर पार्ट. अशी कुठली घटना दुरुस्ती आहे ज्या घटना दुरुस्तीने संपत्तीचा जो तुमचा अधिकार आहे तर तो पार्ट 3 मधून काढून टाकला आणि तो जो आहे तुमचा तो आता 300A मध्ये तो मेन्शन केलेला आहे. अख्खा आर्टिकल घेतलेला आहे मी त्याच्यावर. आर्टिकल 31 मध्ये मी युट्यूबला पण टाकलेलं आहे आपलं. ऑप्शन तुम्हाला 42, 44, त्यानंतर 52 आणि 104. आता सांगा, याचा अर्थ अभ्यास चालू नाही. क्लिअर? इट इज क्लिअर. हेन्स इट इज प्रूव्ड दॅट यू आर नॉट रिवाइजिंग द थिंग्स. म्हणून तुम्हाला एकच गोष्ट मी नेहमी सांगतो की तुम्हाला एक्स्ट्रा डोकं लावायची गरज नाही. ॲटलिस्ट इनिशियल स्टेजमध्ये तरी तुम्हाला जेवढं सांगितलेलं आहे तेवढं जरी तुम्ही इमाने इतबारे केलं, बाय हार्ट जर केलं, तर तुमचा अप्रोच क्लिअर होईल. तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे आणि क्लासमध्ये जे झालेलं आहे ते क्लिअर असणार आहे. ओके, तर ते पॉईंट समजून घेण्याचा प्रयत्न करा. 44, यस, द आन्सर इज 44, कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. ओके, इयर 1978. 42nd Constitution Amendment Act 1776. It is also called mini constitution. येस, इंदिरा गांधीजींच्या काळामध्ये 100 पेक्षा जास्त घटना दुरुस्त्या तर एकदाच करून टाकल्या त्यांनी. ओके, पुरा स्ट्रक्चरही बदलला आणि मग नंतर मोरारजी देसाई गव्हर्नमेंट आला आणि त्यांनी म्हटलं की अरे भाई उसको रिस्टोर कर दो परत. ओके, आणि मग ते तसं झालेलं आहे. तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. सेम गोष्ट जी आहे आता आपण राईट टू वोटची संदर्भात आहे. राईट टू वोट. सो राईट टू वोट इज अवर लीगल राईट. ओके, राईट टू वोट इज अवर लीगल राईट. पार्लमेंटने लॉ करून सगळे सिटीजन जे असणार आहेत तर त्यांना तो अधिकार दिलेला आहे. हे जे प्रश्न आहेत तुमचे, अशा टाईपचे जे प्रश्न येत असतात तर त्याला थोडंसं एक्स्ट्रा डोकं लावत चला. एक्स्ट्रा डोकं तो अभ्यास करतानाच ते डोकं लावणं अपेक्षित आहे. यू नीड टू थिंक क्रिटिकली. म्हणून आपण ते वर्ड जे आहेत तर ते घेतलेले आहेत. म्हणजे तुमची एक गोष्ट व्यवस्थित चालली की तुमचं अनालिटिकल व्यवस्थित चाललंय, बट प्रिलिम सुद्धा त्यासाठी आपल्याला ज्या फॅक्ट्स लक्षात ठेवायच्या आहेत त्यासाठी रिव्हिजन लागणार आहे. ओके, मल्टिपल रिव्हिजन पाहिजे आपल्याला. इफ देर इज नो रिव्हिजन देर इज अ मच मोर कन्फ्युजन. आणि कन्फ्युजन जर दूर करायचं असेल तर रिव्हिजन पाहिजे. ओके, so you got the point that in political rights there is a right to vote. At the same time दूसरा पॉलिटिकल राइट कुठला आहे आपला? yes, right to participate in election or right to contest the election. Okay, can you contest the election? No. Why? Age. Very good. You are under 21. 21 असेल तर तुम्ही कुठलं इलेक्शन फाईट करू शकता? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणायचं त्याला. काय म्हणायचं त्याला? लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. 25 झाला तर लोकसभा आणि विधानसभा. 30 झाला तर राज्यसभा आणि विधान परिषद. आणि 35 झाला तर प्रेसिडेंट, अजून व्हाईस प्रेसिडेंट आणि गव्हर्नर. ठीक आहे, असं. व्हेरी गुड. हा पॉइंट तुमच्या लक्षात आला. सम स्पेशल राईट्स ऑफ द इंडियन सिटीजन्स अँड देअर विल बी नो डिस्क्रिमिनेशन. तर हे आर्टिकल आपल्याला या ठिकाणी पाठ करणं गरजेचं आहे. ॲट द सेम टाइम इफ यू आर द सिटीजन ऑफ इंडिया देन हे महत्वाचे पद हे फक्त तुमच्यासाठीच असणार आहे. इम्पॉर्टंट असं कोणाला ते देण्यात येणार नाही. मग इम्पॉर्टंट कुठले? कोणते पण पद इम्पॉर्टंट. ओके, हे तुमच्या लक्षात आलं. आता कॉन्स्टिट्यूशनल. आता एखादं तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्या. कॉन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशन म्हणजे कुठली ऑर्गनायझेशन? कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. से फॉर एक्झाम्पल, इज इलेक्शन कमिशन अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी? इलेक्शन कमिशन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. यूपीएससी कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे. का बरं? मेन्शन केलेलं आहे. इलेक्शन कमिशन मेन्शन केलेलं आहे. आर्टिकल 324 मेन्शन करून घ्या तुम्ही. इलेक्शन कमिशनची स्थापना आर्टिकल 324 एक चॅप्टर दिलेला आपल्या लक्ष्मीकांत मध्ये. कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशन.
कुठला चॅप्टर दिलेला आहे? कॉन्स्टिट्यूशनल. अँड ते पण समजून घ्या, चॅप्टर जरी सिटिझनशिप असला तरी पण एक ओव्हरऑल डिस्कशन तुमचं झालं पाहिजे. पर्टिक्युलरली हे ऑफलाईन स्टुडंटचं सेशन सुरू आहे, त्यामुळे ऑनलाईन वाल्यांनी घाई करू नये की ये का चल रहा है. ओके, तर समजून घेण्याचा प्रयत्न करा. आता ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशन म्हणतो, संविधानात्मक आयोग म्हणतो आपण, बरोबर, कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, व्हॉट डज इट मीन? इट इज मेन्शन इन कॉन्स्टिट्यूशन. It is so simple as that the organization is mentioned in particular article is called the constitutional body. Okay. Second, non-constitutional body. What does it mean then? It is not mentioned in constitution. Okay, non-constitutional body. मग ते काय असू शकतं? एक नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडी मध्ये कुठली कुठली ऑर्गनायझेशन आहे? मग स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन. स्टॅट्युटरी. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्टॅट्युटरी? स्टॅट्यूट या शब्दापासून ते स्टॅट्युटरी तयार झालेला शब्द आहे, स्टॅट्यूट. आणि स्टॅट्यूट म्हणजे काय? तर लॉ. सिंपल गोष्ट आहे. स्टॅट्यूट म्हणजे काय? लॉ. आणि लॉ कोण बनवतं? पार्लमेंट. संसदेने एखादा कायदा करून जर एखादी ऑर्गनायझेशन बनवलेली असेल तर त्याला आपण कुठली बॉडी म्हणतो? स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन. बरोबर आहे. से फॉर एक्झाम्पल, याच्या अगोदर रिसेंट एक घटना 2019 मध्ये झालेली आहे. तर ती अशी आहे की नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, 102वी घटना दुरुस्ती, 103वी घटना दुरुस्ती, हे EWS रिझर्वेशन जे आलेलं आहे, ठीक आहे, किंवा त्याच्या अगोदर पण तुम्ही जर बघितलेलं असेल तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस ऑर्गनायझेशन होती, बट इट वॉज इनिशियली स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन. ही पार्लमेंटने ती ऑर्गनायझेशन तयार केलेली आहे. तुम्हाला ते इयर लक्षात असू द्या, 90, 91, 92, 93 त्यामध्ये ओबीसींना आरक्षण देण्यात आलं होतं. आरक्षणाचा मुद्दा सध्या जोरात सुरू आहे. ओके, तर ती नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस जी आहे, तर आता नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, नॅशनल कमिशन फॉर वुमन अँड चिल्ड्रेन, नॅशनल कमिशन फॉर मायनॉरिटीज, असे कमिशन्स आहेत. यापैकी काही कमिशन ज्याचा डायरेक्टली रेफरन्स आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघायला मिळतो. ठीक आहे, जसे की आर्टिकल 338, 338A, 338B, नॅशनल कमिशन फॉर SC, नॅशनल कमिशन फॉर ST, आणि रिसेंटली 102 जे आहे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट आहे, तर नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस. आता हे काय झालेले आहेत? साईडला मेन्शन करून ठेवा. जे मी लिहित असतो ते नेहमी मेन्शन करून ठेवायचं. ओके, तर हे काय असणार आहेत? कॉन्स्टिट्यूशनल ऑर्गनायझेशन असणार आहेत. ओके, तर तुमच्या लक्षात आलं की ज्याचा रेफरन्सेस आपल्याला कॉन्स्टिट्यूशन मध्ये बघायला मिळतो, एखाद्या पर्टिक्युलर आर्टिकल मध्ये बघायला मिळतो, ती झाली आपली कॉन्स्टिट्यूशनल बॉडी. याच्या अगोदर जर आपण बघितलं 1993 मध्ये ज्यावेळेस नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, तर त्यावेळेस ती पार्लमेंटने एक ऑर्गनायझेशन तयार केली होती. परंतु अमेंडमेंट करून आपण एक नवीन आर्टिकल जे आहे तर ते इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये इन्सर्ट केलं आणि त्याला कुठलं स्टेटस दिलं? आता कॉन्स्टिट्यूशनल. अगोदर कुठले होते? स्टॅट्युटरी. आता कुठले झालेलं आहे? कॉन्स्टिट्यूशनल. आता स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन मध्ये कुठलं असणार आहे? RBI. काय असणार आहे? RBI कुठल्या आर्टिकल मध्ये मेन्शन केलेलं आहे का? ओके, मेन्शन केलेलं असेल तर कॉन्स्टिट्यूशनल, मेन्शन केलेलं नसेल तर ओके. RBI जे स्थापन झालेली आहे त्यासाठी RBI ऍक्ट पास झालेला आहे 1934 ला, आणि 5 ला RBI ची स्थापना झालेली आहे. ठीक आहे, त्याचं नॅशनलायझेशन पुढे झालेलं आहे. ठीक आहे, अशा गोष्टी लक्षात ठेवा. तर स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन, आता स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन मध्ये समजा नॅशनल कमिशन फॉर ह्युमन राईट ही कायद्याने निर्माण केलेली आहे, सो इट इज स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन. ओके, तर हा पॉईंट लक्षात आला तुमचा. कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडी हा पॉईंट जो आहे तर तो लक्षात ठेवा. क्लिअर? ओके, आता याला जे आहे जर तुम्हाला जर असं विचारलं असेल, एखादा शब्द विचारला असेल एक्स्ट्रा कॉन्स्टिट्यूशनल, किंवा कधी कधी शब्द काय काय वापरला जातो?
एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल किंवा त्याला नॉन स्टॅट्युटरी ऑर्गनायझेशन सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. काय? नॉन स्टॅट्युटरी. आता तुम्ही म्हणसाल सर हे कसं काय शक्य आहे? काय नॉन स्टॅट्युटरी म्हणजे संसदेने एखादा कायदा न करताच बनवलेली ऑर्गनायझेशन, त्याला कुठली ऑर्गनायझेशन म्हणतो आपण? नॉन स्टॅट्युटरी. मग संसदेने जर कायदा बनवलेला नसेल तर एखादी ऑर्गनायझेशन करण्यासाठी एखादा रूल तयार करावा लागणार आहे किंवा एखादी ऑर्डर द्यावी लागणार आहे. आणि ही रूल किंवा ऑर्डर कोण तयार करणार? सुप्रीम कोर्टला पॉवर आहे ही. त्या ऑर्डिनन्स काढतात. एखाद्या ऑर्डरनी एखादी ऑर्गनायझेशन स्थापन करणे त्याला आपण काय म्हटलं? नॉन स्टॅट्युटरी. म्हणजे कायदा संसद करणार. संसदेच्या व्यतिरिक्त अजून कोण आहे आपल्याकडे? विसरताय तुम्ही. लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह, नॉट स्टेट गव्हर्नमेंट. एक्झिक्युटिव्ह म्हणजे कोण असतं? गव्हर्नमेंट, काउन्सिल ऑफ मिनिस्टर. एक्झिक्युटिव्हने जर एखादी ऑर्डर पास केली तर ती झाली कुठली ऑर्गनायझेशन? नॉन स्टॅट्युटरी. आता हे कशाचे पार्ट आहेत? नॉन कॉन्स्टिट्युशनल ऑर्गनायझेशनचे. त्याच्यामध्ये कुठले कुठले होतं? एक स्टॅट्युटरी आणि दुसरं नॉन स्टॅट्युटरी. नॉन स्टॅट्युटरीची ऑर्डर कोण काढत असते? इट इज बाय अन एक्झिक्युटिव्ह. आणि एक्झिक्युटिव्ह कोण असतं आपलं? येस, दॅट इज काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय प्राईम मिनिस्टर. दॅट इज ऑल्सो कॉल्ड गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटनी जर एखादा रूल तयार केला, एखादी ऑर्डर काढली, त्यासाठी संसदेत कायदा करण्याची गरज आहे का? नाही. मग अशी ऑर्गनायझेशन आहे का आपल्याकडे? येस. तर अशी ऑर्गनायझेशन आपल्याकडे आहे. दॅट इज नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. नंबर 2, याच्या अगोदर प्लॅनिंग कमिशन असायचं, परंतु प्लॅनिंग कमिशनचं नवीन नाव काय आहे? नीती आयोग. NITI, नीती आयोग. तर हे कुठल्या ऑर्गनायझेशन आहेत? नॉन कॉन्स्टिट्युशनल मध्ये तर आहेत, परंतु ते नॉन स्टॅट्युटरी आहे. त्यासाठी कुठलाही कायदा जो आहे तर तो पास करण्याची गरज नाही. MPSC मध्ये तर 2017 किंवा 18 एवढा सोपा प्रश्न विचारला होता की नीती आयोगाचा फुल फॉर्म सांगा. आणि त्यामध्ये दोन ऑप्शन सेम होते. एक पहिला ऑप्शन होता नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, आणि चौथा ऑप्शन होता नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. म्हणजे एक पहिला ऑप्शन मध्ये होता इन्स्टिट्यूट आणि शेवटच्या ऑप्शन मध्ये होता इन्स्टिट्यूशन. बऱ्याच मुलांनी पहिला ऑप्शन वाचला आणि क्लिक केला आणि लगेच म्हटले की यस डन सर, झालं डेप्युटी कलेक्टर. फोन आला संध्याकाळी, म्हटलं काय झालं? म्हणजे नीती आयोगाचा सरळ प्रश्न आला होता सर, ऑप्शन कुठला? म्हटलं म्हणे ए. म्हटलं नाही, चौथा ऑप्शन बघ परत खाली, काय फरक आहे म्हणे जर त्याच्यामध्ये. म्हटलं त्यांनी फुल फॉर्म विचारला आणि फुल फॉर्म मध्ये इन्स्टिट्यूशन आहे. तुम्ही काय लिहिलं? इन्स्टिट्यूट लिहिलेलं आहे. घाई गडबड, अति घाई संकटात नाही. ओके, सो that is extra constitutional or the non-statutory organization which is created by an executive order or by the government or the council of ministers headed by prime ministers. Clear? इथपर्यंत ओके आहे. चला, तर अशा पद्धतीने हे ऑर्गनायझेशन जे आहे तर ते लक्षात ठेवा. सेम कुठला राईट्स हा कॉन्स्टिट्युशनल राईट आहे, कुठला फंडामेंटल राईट आहे, कुठला लिगल राईट आहे. पर्टिक्युलरली जे जम्बलिंग आहे तर ते 2 मध्येच होत असते. या 2 मध्येच उत्तर असते तुमचं. ठीक आहे, कारण कॉन्स्टिट्यूशन मध्ये त्याचं मेन्शनिंग असतं, त्याच्यावरून कायदा बनवलेला असतो तो इफेक्ट मध्ये येण्यासाठी. क्लिअर? म्हणजे तुम्हाला काहीच येत नसेल तर तुम्ही हे आठवायचं आणि हे याच्यामध्ये जर तुम्हाला आठवत नसेल तर उत्तर हे द्यायचं. एक ट्रिक आहे, पण ट्रिक नेहमी फसवे असतात. ते 100% अप्लायच होतील असं नाहीये, पण ती वर्क करत असतात की अभी कुछ नहीं सर आ रहा है. ओके, 2-4 रिस्क लेना चाहते तर ऍटलिस्ट कॅल्क्युलेटिव्ह रिस्क तुम्ही घेऊ शकता. चला, परत आपण या ठिकाणी सिटिझनशिप कडे येणार आहोत. यामध्ये आपण हा पॉलिटिकल राईट्स जे आहेत किंवा द स्पेशल राईट्स विच आर गिव्हन टू इंडियन सिटिझन्स ओनली हे डिस्कस केलेलं आहे. क्लिअर? ओके. त्यानंतर आता या ठिकाणी आर्टिकल जे आहे आपलं आर्टिकल 5. आर्टिकल 5 मध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे हे तुमच्या लक्षात आलं ना? पण कॉन्स्टिट्युशनल कुठला आहे आणि नॉन कॉन्स्टिट्युशनल ऑर्गनायझेशन जे आहे तर ती कुठली आहे.
येस, आर्टिकल 5 काय असणार आहे आता सांगा. वाचून तरी सांगा. सिटिझनशिप ऍट द कॉमेन्समेंट ऍट द कॉन्स्टिट्यूशन. जेव्हा भारतीय राज्यघटना लागू झाली त्यावेळेस सिटीजन कोण असणार आहे. आर्टिकल 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, सिटिझनशिप ऍट द कॉमेन्समेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. मग आता भारतीय राज्यघटना अप्लाय कधी झाली आपली, ठीक आहे, ज्या ज्या वेळेस त्यांनी आणि काही क्रायटेरिया ठेवलेले आहेत त्यामधला आपण इंडियन सिटीजन आहोत ते कसं कळणार, तर अवर पॅरेंट्स आर इंडियन. तेच इंडियन होते ज्यावेळेस भारतीय राज्यघटना लागू झाली त्यावेळेस ते इंडियन होते म्हणून आपण इंडियन. ते पाकिस्तानी असते तर आपण पाकिस्तानी है ना. आपण पण तिकडे जिहाद करत फिरलो असतं पण असं काही नाही आहे, ठीक आहे. पाकिस्तानमध्ये सामान्य जनता पण आहे, आपल्याकडे सामान्य जनता आहे. कालच फायटर नावाचा मूवी बघून आलेला आहे, रिलीज झाला. मग काय केव्हाच. यस, आपल्याला काय सगळं फ्रीज आहे. मित्राचं पोलीस स्टेशनच्या अंडरमध्ये आहे जायचं. ओके. त्यानंतर ज्याचे ग्रँड पॅरेंट्स म्हणजे ग्रँड मदर अँड ग्रँड फादर हे इंडियन आहेत, बरोबर आहे. आता आपण त्यानेच इंडियन झालेलो आहेत. आणि स्वातंत्र्यापूर्वी ज्याने भारतामध्ये 5 वर्ष वास्तव्य केलेलं आहे म्हणजे कोण, की स्वातंत्र्य म्हणजे कधी 1947 याच्या अगोदर 1942 पासून ते 1947 पर्यंत जे लोक म्हणजे ते सिटीजन नव्हते परंतु ते भारतामध्ये राहायचे, तर अशांचे जे काही पिढ्या राहतात त्यांना सुद्धा कोण समजण्यात येईल, इंडियन समजण्यात येईल. आता आपण काय बघतोय इथून पुढे, हु विल बी कन्सिडर ॲज अ इंडियन. तर हा आर्टिकल 5 मध्ये जे आहे तर ते सांगितलेलं आहे. क्लिअर झालेलं आहे. ओके. आर्टिकल 5 याच्यामध्ये तुम्हाला काय लागणार आहे, अंडरस्टँडिंग बरोबरच पर्टिक्युलर पॉईंट जो आहे तर तो मेमरायझिंग. प्रश्न जर विचारला तुमचा तर मेमरायझिंगचा असणार आहे, बाकी काही नाही. नेक्स्ट, आता या ठिकाणी त्यांनी पर्टिक्युलरली आर्टिकल 6 जे दिलेले आहे त्यांनी बघा, आता मायग्रेशन झालेलं आहे हे तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामध्ये सांगितलेलं आहे की राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टेन पर्सन हु हॅव मायग्रेटेड टू इंडिया फ्रॉम पाकिस्तान. ज्या वेळेस कॉमेन्समेंट झालेला आहे 1947 ला की आता भारत स्वतंत्र होणार आहे, मग त्यांनी काय सांगितलं त्याच्यानंतर 19 जुलै 1948 पूर्वी जे लोक आता पाकिस्तानातून भारतामध्ये आलेले आहेत, द पीपल्स मायग्रेटेड फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया. लक्षात घ्या, आर्टिकल 6 आणि 7 मध्ये पाक टू इंडिया ॲरोवरती फोकस करा फक्त. असा ॲरो म्हणजे काय, दिस पीपल आर फ्रॉम पाकिस्तान टू इंडिया. नाही राहतात लोकांना पाकिस्तानमध्ये, त्यांना आता त्या ठिकाणचे हिंदू जे असतील त्या ठिकाणचे जे मुस्लिम असणार आहेत तर त्या लोकांना वाटलं की इंडिया इज अ बेटर प्लेस. ओके. अँड येस दॅट इज, जे तिथं राहिलेले आहेत त्यांचे फार हाल होत आहेत. GDPचा काही खरं नाही, काय प्यायला भेटत नाही, नोकऱ्या नाही, एवढी पण काही वाईट कंडिशन नाही पण आहे. ओके. तर त्यांना असं वाटलं पार्टिशन, कारण अनडिवायडेड इंडिया होता, त्याच्यानंतर मग भारत आणि पाकिस्तान झालेला आहे. मग लोकांना असं वाटलं की नाही चला या पाकिस्तानातून भारतामध्ये आपण स्थलांतरित म्हणजे आपली मदर कंट्री जी असणार आहे तर ती असणार आहे. 7 आर्टिकल कुठलं असणार आहे, 6 झाले हे. आणि 7 आर्टिकल एकदम सोपं आहे. काय सोपं आहे की आता काही लोकांना असं पण वाटलं की चला पाकिस्तानात जाऊ. ओके. काही लोक कुठे गेलेले आहेत, दे मायग्रेटेड टू पाकिस्तान फ्रॉम इंडिया अँड सून दे रिअलाइज की काही खरं नाही बाबा इथं, ते लगेच रिटर्न आलेले आहेत. आणि मग कारण इथून गेले तर सिटिझनशिप गेली, परत इकडे यायचं असेल तर मग गव्हर्नमेंटने काही क्रायटेरिया ठेवले आणि त्यांना परत सिटिझनशिप दिलेली आहे. आर्टिकल 7 पर्टिक्युलरली डील्स विथ दोज हु मायग्रेटेड टू पाकिस्तान अँड रिटर्न टू इंडिया. त्यांना जे काही सिटिझनशिप दिलेली आहे तर ती, पण त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल. ठीक आहे. आता कारण त्यांनी ज्यावेळेस सिटिझनशिप इंडिया डिवाइड झाला ते 2 सिटिझनशिप झालेले आहेत, इंडियाचे आणि पाकिस्तानचे. पण पाकिस्तानच्या सिटिझन्सला वाटलं की आपण इंडियाचे सिटिझन्स होणार आहोत म्हणून त्यांनी अर्ज करावा लागतो यांना की आम्हाला इकडे यावं लागतं. ओके म्हटलं की ओके या. इकडून तिकडे गेले, तिकडचे सिटिझन झाले, त्यांना असं वाटलं की इकडे काही खरं नाही, परत तिकडे येतील तर त्यांना अर्ज करावा लागणार आणि त्यावेळेस ती अंडरस्टँडिंग होती.
ओके, ठीक आहे. तर तेच दिलेले आहे त्यांनी की ज्या व्यक्तीने पाकिस्तानातून भारतात स्थलांतर केलेले आहेत, एम्बॅसीकडे कशा प्रकारचे त्यांनी अर्ज केलेले असतील तर त्यांना सिटिझनशिप देण्यात आलेली आहे. आता अनडिवायडेड इंडिया जे आहे त्याचे ते नागरिक होते. त्यांचे आई वडील आजी आजोबा जे कोणी नागरिक असतील ते कशाचे नागरिक असतील? अनडिवायडेड इंडियाचे नागरिक. ठीक आहे. त्यानंतर ऍटलिस्ट 6 महिने तरी ते भारतात राहणं अपेक्षित आहे. 6 मंथ ते भारतामध्ये राहिले आणि मग त्यांनी तो अर्ज केलेला आहे. आर्टिकल 7 ते सेम जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एकतर त्यांनी ते स्थलांतर करणं अपेक्षित होतं तिकडे भारत. त्यानंतर जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर एम्बॅसीकडे आता तुम्ही IFS ऑफिसर पण होणार, काही जण तुमच्यातले इंडियन फॉरेन सर्व्हिसमध्ये जाणार, एम्बॅसीमध्ये काम करणार. तुमच्याकडे तसा अर्ज केलेला आहे आणि परत 6 महिने तुम्ही त्या ठिकाणी राहिलेले आहात. हे सगळे पॉईंट जे आहेत तर ते तुम्हाला दिलेले असणार आहेत. फक्त एक थोडक्यात आर्टिकल 5 काय सांगते आपलं? व्हॉट इज आर्टिकल 5? Who are the citizens who will be considered as a citizen at the commencement of the constitution. त्यानुसार मग आपण कोण आहोत? इंडियन आहोत. ओके, लक्षात येतं तुमच्या? त्यानंतर आर्टिकल 6 पाकिस्तानातून इंडियामध्ये आलेले आणि 7 ते जेम्स बॉन्ड सारखे गेले आणि जेम्स बॉन्ड सारखे परत आले वापस की काही काही चला काही खरं नाही इकडे. ओके, त्याच्यानंतर जे आहे तर आर्टिकल 8 जे आहे, आर्टिकल 8. सो आर्टिकल 8 डील्स विथ राइट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टेन पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन रिसाइडिंग आउटसाइड ऑफ द इंडिया. मूळ भारतीय वंश म्हणजे कुठले? PIO. आता PIO कन्सेप्ट समजून घ्या जरा. व्हॉट इज PIO? पुढे पुढे तुम्हाला OCI आहे. ठीक आहे, अजून PIO OCI. कुठल्या आर्टिकल बद्दल बोलतोय आपण? आर्टिकल 8. आर्टिकल 8 डील्स विथ द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. एवढं लक्षात ठेवा, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. काय असतं पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन? PIO. व्हॉट इज PIO? येस, जो इंडियन आहे पण तो बाहेर राहतो, परंतु तो आता इंडियन नाही. बरोबर आहे की नाही? बर्थ प्लेस इंडिया आहे त्या व्यक्तीचा. आता नॅशनॅलिटी इंडियाची होती. बऱ्याच वेळा काय झालं की मायग्रेशन झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ठीक आहे, मायग्रेशन झालेलं आहे. ते कुठेही मायग्रेशन असू शकतं. मायग्रेशन ऑफ आउटसाइड ऑफ द इंडिया, मायग्रेशन. ठीक आहे, इंडियाच्या बाहेर कुठेतरी त्यांचं स्थलांतर झालेलं आहे. मग त्यामध्ये समजा एक पिढी आली, त्याच्यानंतर त्यांची दुसरी पिढी आली, त्याच्यानंतर तुम्ही समजा से फॉर एक्झाम्पल आपण तिसरी पिढी आहोत डिवायडेड इंडियाची. तुम्ही कन्सिडर करा की तुमचे आजोबा कॅनडामध्ये गेले, तिथं राहिले. आजी आजोबा दोन्ही पण इंडियन होते, तिथे राहिले. ओके, त्यानंतर मग तुमचे आई वडील तिथंच. ते जर एखाद्या देशात जात असतील देन तिथली सिटिझनशिप त्यांना अक्वायर करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर मग त्यांची मुलं कोण असणार आहेत? तिथले सिटिझन्स. म्हणजे तुमचे पॅरेंट जे आहेत से फॉर एक्झाम्पल तर ते पण त्या देशाचे रहिवासी आहेत. आता तुम्ही तिसरी पिढी, आपली तिसरी पिढी, आपण कॅनडाचे रहिवासी झालेलो आहे. पण आता तुम्हाला वाटतं की नाही इंडियामध्ये जायचं का? आता हे कोणत्या देशाचे रहिवासी आहेत? से फॉर एक्झाम्पल दे आर द सिटिझन्स ऑफ कॅनडा. आर दे अ सिटिझन्स ऑफ इंडिया? नो, कारण आपण काय डबल सिटिझनशिप आपण ऍक्सेप्ट नाही केलेली. डबल सिटिझनशिप म्हणजे काय? दुसऱ्या देशाची सिटिझनशिप नाही चालणार, तुम्हाला टर्मिनेट करावं लागेल एक कुठल्या तरी देशाची. ठीक आहे, जसं अक्षय कुमारला रिसेंटली सोडावं लागलं सिटिझनशिप, आहे की नाही? हा, परत आता ते घेतली त्याने, कारण फार टीका झाली अक्षय कुमारवरती. कॅनडा कुमार म्हणून अक्षय कुमारला फार परेशान केलं होतं. तर त्याने परत सिटिझनशिप अक्वायर केलेली आहे. आता हे जी पिढी जे कॅनडामध्ये स्थायिक झालेली आहे, नाव दे विल फिल अ फॉर्म अँड दे विल आस्क फॉर द सिटिझनशिप, ॲक्विजिशन ऑफ द सिटिझनशिप. ओके, आणि त्यांना हे सांगावं लागणार आहे की आम्ही मूळचे कुठले आहोत? आम्ही जरी कॅनडाचे रहिवासी असलो तरी आमचं मूळ कुठं आहे? आमचे आजोबा कुठं होते? इंडियामध्ये होते. या तत्वाखाली, या प्रिन्सिपल खाली त्यांना जे सिटिझनशिप मिळणार आहे तर ते आर्टिकल 8 मध्ये दिलेले आहे. त्यांना आपण म्हणतो की तुम्ही मूळचे कोण आहात? इंडियन ओरिजिन. आमचं ओरिजिन कुठं आहे? इंडियामध्ये आहे.
जसं आता आपल्या सगळ्यांचं ओरिजिन कुठं सापडतं आपल्याला, ह्युमन्सचा जर इतिहासाचा जर विचार केला तुम्ही, ह्युमन हिस्ट्रीचा जर विचार केला तर आफ्रिका, नॉट साऊथ आफ्रिका. ओके, आफ्रिकन, तिथून ते मायग्रेशन झालेलं आहे. ठीक आहे. तर आर्टिकल 8 जे आहे पर्टिक्युलरली दॅट डील्स विथ द पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन, द सिटीजन्स who were the Indians but now they are not Indians, they migrated or shifted at another country, but त्यांच्या ज्या काही पिढ्या असणार आहेत तर ते PIOच्या अंडरमध्ये इंडियन सिटीजनशिप अक्वायर करू शकतात, त्यांना सुद्धा इंडियन कन्सिडर करण्यात येईल. इंडियन ओरिजिन आहेत, येस, ते पण होऊ शकतात इंडियन. त्यांनी एक अर्ज केला की त्यांना सांगावं लागेल की येस आम्ही इंडियन ओरिजिन आहे. तर ते कुठले आहेत, कुठली कंपनी आली त्यांचे आपल्या भारतामध्ये, सुधामूर्ती माहिती आहे का तुम्हाला, कृष्णमूर्ती सुधामूर्ती, त्यांचे ते जावई आहेत. ठीक आहे. आणि मग त्यांनी ते फोटो टाकला होता पार्लमेंटमध्ये, द इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड इन द रेस्टॉरंट. असं असायचं, इंडियाच्याच रेस्टॉरंटमध्ये इंडियन्स अँड डॉग्स अलाउड नव्हते. तर ते तिथं पार्लमेंटमध्ये गेले कुत्रा घेऊन, द इंडियन्स अँड डॉग्स नाव द रुलिंग. ओके, तर अशा पद्धतीने ते PIO ही कन्सेप्ट कळाली का तुम्हाला, हे तुमचं कुठेतरी कोणतरी आहे त्या ठिकाणी. ओके, सो दॅट इज आर्टिकल 8. त्यांनी सांगितलेलं आहे की कोणतरी वास्तव्य करत होतं, काही अटी असणारच आहेत त्याच्यासाठी, असं तर काही नसणार. पार्लमेंट काही अटी ठरवणार आहे, कारण दॅट इज रिलेटेड टू द ॲक्विजिशन ऑफ द सिटीजनशिप ऑफ इंडिया अँड दे नीड टू फुलफिल सम क्रायटेरियाज अँड दॅट क्रायटेरियाज विल बी डिसाइडेड बाय होम, by the parliament itself, because parliament have the power to make the law or to amend that particular law. Yes, कोणाकडे ती पॉवर असणार आहे, संसदेकडे ती पॉवर असणार आहे की ते कायदे बनवतील म्हणून. आता त्यामध्ये सांगितलं की अनडिवायडेड इंडियाचे त्यांचं आई वडील किंवा पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स ते सिटीजनशिप असतील किंवा त्यांनी कुठेतरी तो अर्ज केलेला असेल, त्याने तो त्या भारतीय प्राधिकरणाकडे त्याने तो एक अर्ज करणं अपेक्षित आहे. असं नाही की यस आय एम इंडियन ओरिजिन, गिव्ह मी सिटीजनशिप. फिल द फॉर्म, पहिले फॉर्म भरा. ठीक आहे, फॉर्म भरून मग प्रोसेस जी आहे तर ते चेक करण्यात येईल. क्लिअर. फक्त मला काय लक्षात ठेवायचं आहे, ऑथॉरिटी दॅट इज एम्बेसी. ओके, ऑथॉरिटी, त्या ऑथॉरिटीकडे त्यांनी तसा तो अर्ज केलेला पाहिजे. हे सगळं मी इंग्लिशमध्ये बनवून देतो तुम्हाला, ते आपण घेणार पण आहोत सेशन. माझं काम थोडंसं तिकडे दुसरीकडे वाढलेलं होतं, त्याच्यामुळे ते राहिलेलं काम. खरं तर ते लक्ष्मीकांत बुकच आपण ऍड करणार होतं इथं, पण ते एवढे मोठं आपलं वायफाय नाही आहे सध्या सुरू, त्याच्यामुळे ते राहिलं. त्यानंतर आर्टिकल 9 जे आहे पर्टिक्युलरली, अ पर्सन व्हॉलेंटरीली अक्वायरिंग द सिटीजनशिप ऑफ अ फॉरेन स्टेट नॉट बी सिटीजन. आता आर्टिकल 19 जी केस आहे तर ती अक्षय कुमारची केस आहे पर्टिक्युलरली. त्यांनी काय सांगितलं, जर एखाद्या व्यक्तीने, इफ the Indian citizen will acquire the citizenship of the another country will not be considered as a Indian. That's all. Article 9 काय म्हणते की एखाद्या व्यक्तीने जर दुसऱ्या देशाची सिटीजनशिप जर घेतली असेल तर त्याला इंडियन कन्सिडर करता येणार नाही. वाय? Yes, because of the principle of single citizenship. Dual citizenship is not allowed in Indian case. Okay, तर ते काय आपलं आर्टिकल 9. इट इज सो सिंपल. आर्टिकल 10 बघा काय आहे. आर्टिकल 10, कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ द सिटीजनशिप. म्हणजे भारतीय नागरिकत्व ज्यांच्याकडे आहे त्यांना देणार आहे, त्यांच्यासाठी सर्वसाधारण कायदा कोण करणार आहे, संसद करणार आहे. जे सिटीजन्स असणार आहेत तर सिटीजनसाठी किंवा ॲक्विजिशनसाठी किंवा सिटीजनशिप कंटिन्यू करण्यासाठी, जे काही सिटीजनशिप कंटिन्यू करण्यासाठीचं ते आर्टिकल 10 आहे. दॅट्स इट. एवढंच लक्षात ठेवा. त्यासाठी क्रायटेरिया कोण बनवणार आहे, मग पार्लमेंट बनवणार आहे. सिंगल लक्षात ठेवा. हा चॅप्टर खूप मोठा नाही, त्यातला कन्सेप्ट थोडासा रिलेटेड जे आहेत तर ते आपण डिस्कस करू. अजून कन्सेप्ट आहेत थोडे. आणि आर्टिकल 11 काय म्हणतं, दॅट इज द पार्लमेंट टू रेग्युलेट द राईट्स ऑफ द सिटीजन बाय लॉ. आता हे रिलेटेड गोष्टी आहेत सगळ्या. आर्टिकल 9 सांगा मला परत एकदा काय आहे. व्हॉट यू अंडरस्टूड, हाऊ यू परस्यूड दिस आर्टिकल 9.
येस, ॲज अ सिटीजन व्हॉलेंटरी त्याचं सिटीजनशिप जी असणार आहे तर ती रद्द होणार आहे, कारण आपण ड्युअल सिटीजन्स कन्सिडर नाही करणार. आर्टिकल 10, येस, भारतीय नागरिक होतं त्यांना देण्यात येईल ज्यांच्यासाठी संसद सर्वसाधारण कायदा करेल किंवा कंटिन्युअन्स ऑफ द राईट्स ऑफ द सिटीजनशिप. येस, तिथं पार्लमेंट आहे आणि ते कंटिन्यू करायचं असेल तर त्यासाठी लॉ बनवावं लागणार आहे आणि ते लॉ बनवण्याची प्रोसेस जी आहे म्हणजे पॉवर कोणाला दिलेली आहे, पार्लमेंटला. ते कुठला आर्टिकल आहे, 11 आर्टिकल. राईट्स 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 कुठले राईट्स ते एन्जॉय करू शकतील, सिटीजनशिपचे जे राईट्स आहेत ते, त्यासाठी क्रायटेरिया ठरवणे पार्लमेंट ठरवणार आहे. क्रायटेरिया जे ठरवणार आहे तर ते कोण ठरवेल, पार्लमेंट ठरवणार. हा, म्हणजे त्याच्यासाठी कुठले इंडियनसाठी वेगळे रूल असू शकतात, फॉरेनसाठी वेगळे असू शकतात. से फॉर एक्झाम्पल आता आर्टिकल एक्सक्लुसिव्ह राईट जे आहेत आपले तर ते आहेत, त्याच्यामध्ये काही बदल पण करू शकतो आपण. फॉरेन लोकांसाठी आपण वेगळे काही नियम बनवू शकतो. ठीक आहे, कारण अमेंडमेंट ऍक्ट जे आहे, सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट जे आहे तर ती पर्टिक्युलरली याच्यानुसार तो कायदा बनवलेला आहे. हे कंटिन्यू करण्यासाठी त्यांना लॉ बनवावा लागणार आहे आणि तो लॉ बनवण्याची पॉवर त्यांना कुठे आहे, 11 मध्ये आहे. ठीक आहे, कळतंय का? आता यामध्ये काही बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघूयात. बेसिक आता अगोदर समजून घ्या. फॉर दॅट पर्पज गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मेड अ पर्टिक्युलर लॉ थ्रू विच, त्या ठिकाणी आपण टर्मिनेशन जे असणार आहे आणि ॲक्विजिशन जे असणार आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. सिटीजनशिप ऍक्ट ऑफ 1955. त्यामध्ये भरपूर वेळा बदल झालेले आहेत. ओके, नाव जे 5 टाइप्स आहेत आपले ॲक्विजिशन ऑफ द सिटीजनशिप, त्यामधला पहिला टाइप जो असणार आहे आपला तर तो पहिला टाइप असणार आहे बाय बर्थ. आता हे क्रायटेरिया कोणी ठरवलेले आहेत, तुम्ही असं 1 लाईन मध्ये लिहून ठेवा, बाय बर्थ. ठीक आहे, तुम्ही काय करा, 5 वेज ऑफ ॲक्विजिशन ऑफ सिटीजनशिप. त्यामधला पहिला बाय बर्थ इंडियन सिटीजनशिप. येस, ॲक्विजिशन ऑफ इंडियन सिटीजनशिप. आता हे क्रायटेरिया कोणी ठरवलेले आहेत, पार्लमेंटने. दॅट्स इट, जन्माने तुम्हाला ते मिळणार आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, अ पर्सन हु बॉर्न इन इंडिया विल बी कन्सिडर ॲज अ, येस, तशी आपण ते नागरिकत्व मिळवलेलं. आपल्याला काही अर्ज करण्याची गरज वगैरे काही पडलेली नाहीये. फक्त ते येतात गव्हर्नमेंटचे लोक, आपल्याला सांगतात बाळ झालं का, येस बाळ झालं, किती महिन्यात झालं, शाळेमध्ये टाकलं, शाळेचा दाखला आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, येस ओके, इज इंडियन. त्यानंतर थोडं मोठं झालं बा की लगेच आधार कार्ड, नन्हे बालों का ये होता है ना, आधार कार्ड होता है, छोटे छोटे बच्चे. तुमचं छोटपणाचं पण असेल ना, लहानपणीचं. आता तुम्ही मोठे झाले, आता तुमचं परत रेग्युलरने गेले. ठीक आहे, आधार कार्ड. तर ते तसं तुमचे डॉक्युमेंट जे आहेत तर ते तयार होत राहतात. बट यू गॉट द सिटीजनशिप बाय बर्थ. तुम्हाला त्यासाठी काही वेगळं करण्याची गरज पडलेली नाही. त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काही हे दिलेले होते की 26 जानेवारी 1950च्या नंतर ज्यांचे पॅरेंट्स जे आहेत तर ते इंडियन असतील तर ते काही कोणाला पण देणार नाही. आपले पॅरेंट्स जे आहेत तर ते इंडियनच होते. when there was a commencement of the constitution. Article, who will be considered as a citizen of India? Article 5. ओके, बाय बर्थ. त्यामध्ये दिलेलं आहे तुमचं की बाय बर्थ, कारण तुमचे पॅरेंट्स किंवा ग्रँड पॅरेंट्स आहेत तर ते स्वतःच इंडियन्स होते. नाही, त्या पॅरेंटची सिटीजनशिप कुठली आहे, बरोबर आहे की नाही. पॅरेंटची सिटीजनशिप समजा युकेची आहे आणि ते इथं असेल, बाळाला जन्म देतील, तर बाळाची सिटीजनशिप कुठली झालेली आहे, युकेची. बरोबर आहे. पॅरेंटची जी सिटीजनशिप असणार आहे ती मुलांना मिळते. मग तुम्हाला जर कुठं सिटीजनशिप घ्यायची असेल तर तुम्ही तिथं अप्लाय करू शकता. ओके, त्याला OCI म्हणतो आपण, OCI, ओव्हरसीज सिटीजनशिप ऑफ इंडिया. ते एक फॉर्म असतो, त्या फॉर्मने तुम्ही इंडियामध्ये राहू शकता,
वेळोवेळी भारतात येऊन राहू शकताय. असं 5-7 वर्ष जर तुम्ही राहिले आणि तुम्ही जर एम्बेसीकडे केलं की नाही मला इंडियन सिटिझनशिप पाहिजे, तर दॅट इज ओव्हरसीज सिटिझनशिप पॉईंट. PIO म्हणजे काय की तुम्ही कुठेतरी इंडियन्स आहेत तुमचे पॅरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स, पण ते आता बाहेरच्या ठिकाणी स्थायिक झालेले आहे. ठीक आहे, म्हणजे बाय बर्थ जी असणार आहे ती सिटिझनशिप तुम्हाला तीच मिळेल जे तुमच्या पॅरेंट्सची आहे. ज्यावेळेस तुम्ही मोठे झाणार, तुम्ही म्हटलं की नाही मला आता होनोलुलूला जायचं आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी अर्ज करू शकता. ठीक आहे, ऑलराईट. नेक्स्ट सेकंड जो आहे तर दॅट इज बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी करणे. बाय रजिस्ट्रेशन, नोंदणी करणे. आता या ठिकाणी बघा, याद्वारे जो व्यक्ती विदेशी असेल परंतु भारतामध्ये 7 वर्षापेक्षा जास्त कालावधीमध्ये भारतात वास्तव्य करत असेल, अशा कोणत्याही देशविघातक कार्यामध्ये तो आढळलेला नाहीये. मुद्दा लक्षात घ्या. अ पर्सन हु इज नॉट द इंडियन, हु इज अ फॉरेनर बट इज लिव्हिंग इन इंडिया. आता इंडियामध्ये तो का राहतो? एकतर त्याची सिटिझनशिप कुठली आहे? फॉरेन सिटिझनशिप आहे. तो इंडियामध्ये येतो म्हणजे त्याला इंडियन गव्हर्नमेंट काय देत असतं? व्हिसा देत असतं. तुम्ही जर फॉरेन कंट्रीमध्ये गेलात तर तुम्हाला व्हिसा मिळेल, बरोबर आहे की नाही? व्हिसा तुम्हाला मिळेल आणि त्या व्हिसाच्या अंडरमध्ये तुम्ही त्या देशामध्ये जात असाल. मग तो व्हिसा जो आहे तर तो रिन्यू करावा लागतो अधूनमधून, 6 महिन्यानंतर, 1 वर्षानंतर. तुम्हाला परमिशन किती मिळालेली आहे? व्हिसा मीन्स काय? परमिशन. तुम्हाला किती दिवस राहण्याची परमिशन दिलेली आहे. एका व्यक्तीचा असा व्हिसा पण नाही मिळाला आणि पासपोर्ट पण गेला, म्हणून दुसऱ्या देशामध्ये जर तुम्ही जात असाल तर तुमचा पासपोर्ट खूप जपावा लागतो तुम्हाला. पासपोर्ट गेला की बस तुम्ही तुम्ही असं नो लँड्समॅन नावाची कन्सेप्ट असते की तुम्ही अशा ठिकाणी अडकता की कोणताच देश तुम्हाला ऍक्सेप्ट करू शकत नाही. एअरपोर्टवरच राहावं लागतं मग त्या एका पर्टिक्युलर झोनमध्ये, त्याच्या बाहेर नाही. नाहीतर तुम्ही फॉरेन टेरिटरीमध्ये आलेला आहात, इलिगल मायग्रंट्स आहात, मग पकडून जेलमध्ये टाकतील तुम्हाला. आता तो जो मूवी आहे पर्टिक्युलरली आता कुठला आला होता तो शाहरुख खानचा, डंकी. डंकी तो लुटपुट गया तेच आहे ना? हा, तेच लुटपुटवाला. तर ती जी ऍक्ट्रेस असते तर त्यांचे कोणाचेच पासपोर्ट नसतात त्यांच्याकडे. इकडून ते गायब झालेले असतात आणि तिकडे त्यांनी सिटिझनशिप मिळवलेली नसते. का? त्याचं इल्लिगल मायग्रेंट झालेलं असतं, त्याच्यामुळे ते कुठल्याच गोष्टी लिगली करू शकत नाही. म्हणजे ते विमानाने पण येऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे पासपोर्टच नाहीये. इकडचा पासपोर्ट गेला म्हणजे त्यांनी पासपोर्टच मिळवलेला नव्हता, व्हिसा पण मिळवलेला नव्हता. जर तुम्हाला पासपोर्ट नाही, तुमच्याकडे व्हिसा नाही, तर तुम्ही या देशात आले कसे? मग ती कितीतरी वर्ष जेलमध्ये असते. मग हिरो जातो आणि त्यांना सोडून आणतो कसं तरी, इधर से उधर, उधर से दुबई, दुबई से किधर तुम्ही, असं करून करून ते घेऊन येतात. शेवटी म्हातारे झाल्यानंतर भेटतात. काय अर्थ त्या इलिगल मायग्रेशनला? ते वेगळी स्टोरी आहे. बट हे मायग्रेशन वाल्यांची जी स्टोरी आहे ती डुलकी स्टोरी आहे ना. तर ती एक गोष्ट लक्षात ठेवा. पण व्हिसा त्यांना मिळालेला आहे, 7 वर्ष ते भारतामध्ये राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की कोणत्याही सिक्युरिटी रिझन मध्ये ते अडकलेले नाही आहेत की इकडे आले आणि बॉम्ब फोडला है ना, पार्ट्याच फोडतात, AK-47 गनच बनवतात. दॅट इज ठीक आहे, त्यामध्ये ते इन्व्हॉल्व नाही आहेत किंवा त्यांना पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही, म्हणजे अरेस्ट वगैरे झालेला नाहीये. मग अशा स्त्री किंवा स्त्रिया ज्यांचा विवाह भारतीय पुरुषांशी झालेला असेल अशा व्यक्तींना आपल्या नावाची नोंदणी करून, स्त्री आपण असणार आहे भारतीय पुरुष, यु नो द वुमन हू मॅरिड टू द इंडियन पर्सन विल बी ऑल्सो कन्सिडर ॲज अ इंडियन. बरोबर आहे. तिकडे ग्रीन कार्ड नावाची कन्सेप्ट आहे युरोपमध्ये, तुम्ही बरेच मूवी बघितले असेल. फिक मॅरेज केले जातात पर्टिक्युलर काळासाठी आणि त्याचे पैसे कमावले जातात तिथं आणि मग सिटिझनशिप भेटत राहते. हे माहिती आहे तुम्हाला कन्सेप्ट कशी काय? ही कन्सेप्ट तुम्हाला कशी काय माहिती आहे? तिथले इंडियन मेल जातात तिकडे, मग त्यांना तिकडची सिटिझनशिप पाहिजे असते, मग तिथल्या एखाद्या कोणत्यातरी महिलेशी ते लग्न करतील, मग त्यांना ग्रीन कार्ड भेटेल की ओके यू गॉट द मॅरेज, मग ते तिथं राहणार. हे तुम्हाला कसं काय माहिती? एवढा कसा काय अभ्यास केला तुम्ही? विचार काय तुमचा? कुठून बघितलं तुम्ही? मूवीज मध्ये. अरे सांगा ना, मूवीज मध्ये बघितलेलं आहे म्हणून. देश छोड़ने का कोई प्लान तो नहीं कर रहे? ओके. सो बाय रजिस्ट्रेशन जी व्यक्ती आहे, बाय रजिस्ट्रेशन त्यांनी अशा प्रकारे जे इंडियन सिटिझनशिप अक्वायर केलेली आहे, नाव ही बिकेम द
citizen of India. Now he will consider the citizen of India and he will get all the rights. But he acquire the citizenship by registration आणि त्याचे जे काही क्रायटेरिया आहेत तर त्याने फुलफिल केलेले आहेत. आता आपण काय बोलतोय की कोणाला इंडियन सिटिझनशिप मिळते. इंडियन्स द वेज ऑफ टू गेट द सिटिझनशिप ऑफ इंडिया. ओके, क्लिअर झाला हा मुद्दा. बाय रजिस्ट्रेशन. नेक्स्ट, मग हे कोणत्याही इम्पॉर्टंट पदावरती ते असू शकतात. प्राईम मिनिस्टर पण ते असू शकतात किंवा प्रेसिडेंट पण असू शकतात किंवा त्यांना पॉलिटिकल राईट्स पण मिळू शकतात. बिकॉज नाव दे आर इंडियन. ते जर समजा कुठल्या देशाचे असतील, आफ्रिकेचे असतील, तर ते त्यांचे PIO असतील त्यांच्यासाठी. ते आता मायग्रेट झालेले तिकडे, ते इकडची सिटिझनशिप घेतलेली आहे. ओके, कोण? हा, ते येस. आणि बरेच असे आहेत की ते इंडियन आहेत पण आपल्याच विरुद्ध खेळत असतात. इंग्लंडमध्ये असतील, न्यूझीलंडमध्ये असतील, ऑस्ट्रेलियामध्ये असतील, कारण त्यांनी त्या देशाची सिटिझनशिप घेतलेली आहे. ओके, ओरिजिन ते इकडचे आपल्यासारखेच दिसतात. ते आहेतच इकडचे तर आपल्यासारखेच दिसतील. बोलतील फक्त वेगळं आठवण, हाय, हाऊ डू डू वगैरे. देन नेक्स्ट आहे बाय डिसेंट. थर्ड पॉइंट जो आहे दॅट इज बाय रजिस्ट्रेशन अँड नाव दिस इज बाय डिसेंट. डिसेंट म्हणजे वंश परंपरेद्वारे असे व्यक्ती ज्यांचा जन्म विदेशामध्ये झालेला आहे व ज्यांचे माता पिता भारतीय, तर त्यांना भारतीय नागरिकत्व प्राप्त असणार आहे. म्हणजे काय, PIO सारखी कन्सेप्ट वाटते तुम्हाला? हे बाय डिसेंट PIO कन्सेप्ट आहे ना, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. पण त्यांना जर सिटिझनशिप घ्यायचं असेल तर बाय डिसेंटच्या अंतर्गत त्यांना घ्यावं लागणार आहे. काय सांगितलं? अ पर्सन बॉर्न आउटसाइड इंडिया on or after January 26, 1950 but before December 1992 is a citizen of India by descent if his father was a citizen of India at the time of his birth. नाही कळालं? फादर पर्टिक्युलरली फादरच कन्सिडर करतात. फादरची सिटिझनशिप पॅट्रियार्कल सोसायटी आहे सगळीकडे. अँग्लो इंडियन पण त्यांनाच म्हणतात ज्यांचे फादर, ओके, अँग्लो इंडियन ज्यांचे फादर जे आहेत ते तिकडचे आहेत, इकडे राहिलेले आहेत ते आता. ओके, अँग्लो इंडियन पर्टिक्युलरली जे मेल जी हे असते, लिनिएज असते, मेल जे असतात तर त्यांच्या साईडला ते असतात. ओके, नंतर ते ईदर ऑफ पॅरेंट्स आलेला आहे. पहिले फादर, नंतर ईदर पॅरेंट्स, दोनपैकी कुठलेही एक इंडियन असतील. 1992 तारखा नका लिहून घेऊ, त्याला काही व्हॅल्यू नाही आहे तारखांना. ठीक आहे, त्याच्यावर प्रश्न पण विचारलेला नाहीये. मुलं तारखा पाठ करत असतात आणि मला विचारतात बरं काय की सर ही तारीख का महत्वाची आहे? अरे कायदा केला, लागू केला की या दिवसापासून हा कायदा चालू असणार आहे. म्हणजे पर्टिक्युलरली जे मुलं असतात ते या तारखांवर जास्त फोकस करतात की सर या तारखेला काय झालेलं आहे 1950ला. अरे घटना लागू झाली म्हणून ती तारीख. सर मग ते जुलै 1948च्या पूर्वी का लागू झालेला आहे? अरे पिरियड दिला तुम्हाला येण्यासाठी, या काळामध्ये तुम्ही या. ठीक आहे, टाइम पिरियड दिलं ना, ड्युरेशन दिलेलं आहे. मी तुम्हाला 7 दिवस म्हटलं की 7 दिवस सुट्ट्या घ्या. 7 दिवस मी तुम्हाला टाइम दिला की जा घरी जा, मस्त खावा पिवा, मग नंतर वापस या. 7 दिवसच सर याच तारखेला तुम्ही आम्हाला का बोलवलं? तुम्ही असं काही डोकं लावणार आहे का? हा ना, कुठे असं डोकं लावण्याची काही गरज नाहीये. तर असे व्यक्ती ज्यांचे जन्म विदेशामध्ये झालेला आहे परंतु त्यांचे माता किंवा पिता हे भारतीय आहेत, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. ठीक आहे, आपण काय बघितलं? एक तर त्यांचे फादर आणि नंतर मग ते झालं ईदर पॅरेंट्स, आई किंवा वडील, आणि मग ती व्यक्ती जी आहे डिसेंटच्या अंडरमध्ये. डिसेंट म्हणजे काय? वंश परंपरागत वंश आहे ना आपला तिकडचा, भारतीय वंश आहे. त्याचा जन्म जरी तिकडे झालेला असेल तरी त्याचे पॅरेंट्स इंडियन होते किंवा त्याची आई किंवा वडील फॉरेनर आहेत आणि एक आई किंवा वडील इंडियन आहेत, तर त्यांना सुद्धा बाय डिसेंटच्या अंतर्गत रजिस्ट्रेशन करून म्हणजे फॉर्म दाखवावं लागते की बघा माझे वडील इंडियन आहेत, माझी मदर जी आहे तर ती रशियन आहे, दोघांचं लग्न झालं, माझा जन्म झालेला आहे युक्रेनमध्ये. ओके, जन्म झाला माझा युक्रेनमध्ये. आता वडील होते आपले IFS इंडियन फॉरेन सर्व्हिस मध्ये, केलं त्यांनी तिकडे लग्न, काय करणार? ओके, उदाहरण आहे रे फक्त. एवढे तुमच्या आई वडील हा व्हिडिओ बघतील तर म्हणतील अरे वा सर चांगली उदाहरणं देत आहेत, वी मिस द ऑपॉर्च्युनिटी. तर त्यांना खुश होण्याची काही गरज नाहीये.
नाव देशीकरणाद्वारे नागरिकत्व, दॅट इज द सिटीजनशिप बाय नॅचरलायझेशन. बाय नॅचरलायझेशन, द फोर्थ पॉइंट इज बाय नॅचरलायझेशन. बाय नॅचरलायझेशन. ओके, म्हणजे काय सांगितलं, भारताच्या बाहेरील एखादा प्रांत भारतामध्ये जर विलीन होण्यास उत्सुक असेल व देशाने त्यास मान्यता दिली असेल तर तेथील सर्व नागरिकांना भारतीय नागरिकत्व आपोआप प्राप्त होणार आहे. से फॉर एक्झाम्पल, इफ पाकिस्तान सेज आय वॉन्ट टू बिकम इंडिया, होऊ शकतं का तसं? हो म्हण, होऊ शकतं. ठीक आहे, एनिमी कंट्री जरी असलं तरी दे वॉन्ट टू बिकम द पार्ट ऑफ इंडिया नाव, द पाकिस्तान विल बी नो मोर. ओके, चला चांगला उदाहरण घेऊ आपण एखादं, की नेपाळ. यस, नेपाळ. नेपाळ असं वाटलं की बस हो गया अभी, ये हमको बहुत नेपाली नेपाली बोलता है, वो हमको चायना बोलता है, हमको बनना है इंडिया. आणि त्यांनी आता म्हटलेले की आता आम्हाला भारताचा पार्ट व्हायचा आहे किंवा अशा काही, आणि ऍक्च्युली अशा टेरिटरी असतात ज्या टेरिटरी पर्टिक्युलर, आता आपण ते सिक्कीमचं उदाहरण बघितलं, आसामचं उदाहरण बघितलेलं आहे की बाय विल दे बिकेम द पार्ट ऑफ इंडिया. आता तो इंडियाचा जर पार्ट झालेला आहे तर बाय नॅचरलायझेशन त्यांना कुठली प्रोसेस करण्याची गरज आहे का? नाही, टेरिटरी आपल्याकडे. आता ही आपली बॉर्डर आहे, बरोबर, ही बॉर्डर आहे, इकडे नेपाळ आहे, इकडे इंडिया आहे. आता हा इंडियाचा पार्ट झाला, ठीक आहे, आपली बॉर्डर जी आहे तर ती इकडे गेलेली आहे. आता इथले जे सिटीजन्स असणार आहेत दे विल बी कन्सिडर ॲज अ, येस, आता त्यांच्या अगोदर सिटीजनशिप ऑफ नेपाळ हे कार्ड त्यांचे जाळून टाकतील म्हणजे ते राहणार, पण त्यांना आपल्याकडून देणार आधार कार्ड. ओके, इंडियन पासपोर्ट, नाउ यू आर इंडियन. आता ते म्हणणार ओ साहब जी हम कौन है, इंडियन है. सो बाय नॅचरलायझेशन. ओके, आजच्या लेक्चरला असं खूप शिकवण्यासारखं नाही, टेक्निकल पॉईंट आहेत म्हणून जरा व्यवस्थित चाललंय सेशन. नाहीतर तुम्ही ऑनलाईन सेशन बघा, आपल्या ॲपमध्ये मिशन यशोदा बॅचमध्ये आहे, एकदम प्लेन आहे ते शिकवावं लागतं त्यांना तसं. आता तुम्हाला समजण्यासाठी उदाहरण द्यावे, तो साहब जी कौन बन गया अभी, साहब जी बन गया अभी, ओ साहब जी अभी बन गए इंडियन. ओके, साहब जी तर इंडियन आहे पण ते नेपाळी असतात ना आपल्याकडे, नेपाळी आहेत, दे आर नॉट इंडियन, दे आर द सिटीजन्स ऑफ नेपाळ. बट इफ नेपाळ वॉन्ट टू बिकम द पार्ट ऑफ इंडिया बाय विल, ते काय सांगितलेलं त्यांनी, बाय विल. असं नाही की आपण घेतलं ओढून जाऊन किंवा कोणतरी ढकलून दिलं आपल्याकडे, तसं नाही. बाय विल दे बिकेम द पार्ट ऑफ इंडिया. तर त्या टेरिटरीमध्ये राहणारे जे काही लोक असणार आहेत दे विल बी कन्सिडर ॲज अ इंडियन सिटीजन्स. नॅचरलायझेशन, इच्छेने तो पार्ट त्यांनी आपल्याला दिला, इच्छेने दिलेला आहे. ओके, हा पार्ट झाला. आता लास्ट पार्ट जो आहे त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया दिलेले असतात, पण ते आर्टिकल फक्त लक्षात ठेवा. लास्ट पार्ट जो आहे ते आपण खूप डिटेलमध्ये पण बघणार आहोत. आता आपण एक प्लेन हे करतोय, प्लेन फक्त अनालिसिस करतोय. त्यामध्ये बाय इनकॉर्पोरेशन ऑफ टेरिटरी, इकडे काय होतं, बाय विल त्या ठिकाणी दिलेलं आहे की एखाद्या सीमा क्षेत्राच्या बाहेरील भाग भारताने विलीन केलेला असेल तर त्या भागातील सर्व लोकांना भारतीय नागरिक प्राप्त. काय फरक आहे बरं याच्यामध्ये नॅचरलायझेशन मध्ये आणि हा जो टेरिटरी इनकॉर्पोरेशन, याच्यामध्ये काय फरक आहे? यस, वी हॅव टेकन दिस पार्ट, आणि ते त्यांनी स्वतः सरेंडर केलेला आहे आणि हा पार्ट आपण घेतलेला आहे. दॅट इज द डिफरन्स. असं पण असू शकतं ना की एखादा पार्ट जर आपण घेतला, जिंकून घेतला, से फॉर एक्झाम्पल आपण गोवा जिंकून घेतलेला आहे, बरोबर आहे, जम्मू काश्मीरचा पार्ट आपण जिंकून घेतलेला आहे, पण ते बाय विल आपल्याकडे आलेले आहे, त्याच्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही आहे. जुनागड असेल, हैदराबाद असेल, ठीक आहे, मग आपण काय केलेलं आहे, तो पार्ट घेतलेला आहे, किंवा बाकीचे जे प्रिन्सली स्टेट आहे त्यांच्यावरती ते बाय विलने आले असतील, इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशनवर सिग्नेचर नसेल केलं, आपण फोर्सफुली हे केलं असेल, किंवा फ्रेंचांच्या ताब्यातला पार्ट असेल तर तो आपण घेतलेला आहे. मग असा पार्ट जो आहे तो इंडियाचा पार्ट झालेला आहे. तिथले जे सिटीजन्स असणार आहेत तर दे विल बी कन्सिडर ॲज अ सिटीजन्स ऑफ इंडिया. हे बघा इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, सिक्कीम अँड पॉंडिचेरी से फॉर एक्झाम्पल. या ठिकाणी गोवा, लॅकेडिव, बरोबर आहे का, काल आपण बघितलेलं आहे. लक्षद्वीप जे आहे, दादर अँड नगर हवेली, अशा पद्धतीने. जस्ट एक्झाम्पल. क्लिअर?
आगे बढ़ने का, व्हेरी गुड. त्यानंतर आहे हा व्यक्ती बघा आता तुम्ही. आता हा फोटो देण्याचं कारण आहे की अक्षय कुमारची सिटिझनशिप जी आहे, हा पहिला पॉइंट या ठिकाणी की सिंगल सिटिझनशिप जी आहे दॅट इज आर प्रिन्सिपल. मग अक्षय कुमारने काय केलं, कॅनडाची सिटिझनशिप ऍक्सेप्ट केली होती आणि त्याची सिटिझनशिप या ठिकाणी गेली होती. आणि भारतीय लोक ज्यावेळेस त्यांना काही बोलायचे त्यावेळेस अक्षय कुमारचं ते तसं तोंड झालेलं आहे. ऑल राईट. नाव द टर्मिनेशन ऑफ द सिटिझनशिप ऑर द लॉस ऑफ द सिटिझनशिप. लॉस आपण 3 गोष्टीमुळे बघितलेला आहे. लॉसचे कारण बघून घ्या. टायटल घ्या, लॉस ऑफ द सिटिझनशिप ऑर टर्मिनेशन, लॉस ऑर टर्मिनेशन ऑफ द सिटिझनशिप. पहिला पॉइंट जो आहे बाय रिनन्सिएशन. बाय रिनन्सिएशन म्हणजे स्वेच्छेने त्याग करणे. स्वेच्छेने RENUN रिनन्सिएशन, स्वेच्छेने त्याग करणे बाय रिनन्सिएशन. RENUN. पुढे काय लिहिलं, नॉट TI, इट इज CIA TIO. येस, रिनन्सिएशन म्हणजे स्वेच्छेने त्याग केलेला आहे. आता बघा, अक्षय कुमारने स्वेच्छेने त्याग केलेला आहे का? रिनन्सिएशन म्हणजे काय, त्याग करणे. ठीक आहे, रिनन्सिएशन. तर अक्षय कुमारने त्याग केला होता बिकॉज ही अक्वायर्ड द सिटिझन ऑफ कॅनडा. तर त्याने भारताच्या नागरिकत्वाचा त्याने त्याग केला होता. ही रिनन्सिएट ही गिव्ह ऑफ हिज सिटिझनशिप. त्याच्यामुळे तो इंडियाचा सिटिझन राहणार आहे का? नाही. सेकंड, जेव्हा कोणी दुसऱ्या राष्ट्राचं नागरिकत्व स्वीकारतं, बाय विल. दुसरा पॉइंट लक्षात देऊन घ्या. बाय टर्मिनेशन. बाय टर्मिनेशन म्हणजे एखाद्याने आता दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलेलं आहे आणि देशाला सांगितलं की आता मी या देशाचा रहिवासी झालेलो आहे, आता मला या देशाचं नागरिकत्व सोडायचं आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे तर त्यांची जी सिटिझनशिप आहे तर ती काय करेल, टर्मिनेट करेल. बरोबर आहे, टर्मिनेट करणे, सिटिझनशिप टर्मिनेट करणे. वेन द पर्सन विल डिक्लेअर ऑर विल से की आय एम गिव्हिंग ऑफ द सिटिझनशिप ऑफ इंडिया, देन द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया विल टर्मिनेट हिज सिटिझनशिप. क्लिअर. या ठिकाणी काय केलेलं आहे, टर्मिनेट केलेलं आहे. एक गोष्ट असते की ओके आय एम द सिटिझन ऑफ कॅनडा, मग ठीक आहे, त्याचा ऑटोमॅटिक रद्द होते कारण डबल सिटिझनशिप नाहीये. या ठिकाणी त्याने सांगितलं की ओके मी आहे, पण त्याने गव्हर्नमेंटला सांगितलं पण नाहीये. ही एक गोष्ट लक्षात घ्या. सेकंड कंडिशन मध्ये हे आहे की त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतलेलं आहे पण त्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सांगितलेलं नव्हतं अँड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया रिअलाइज दॅट ही बिकेम द सिटिझनशिप ऑफ द अनदर कंट्री, देन द सिटिझनशिप विल बी टर्मिनेट बाय द गव्हर्नमेंट. हे त्याने सांगितलं होतं, याने सांगितलं नव्हतं म्हणून त्याची सिटिझनशिप जी आहे तर ती टर्मिनेट करण्यात आली होती. दॅट इज द सेकंड पार्ट. थर्ड पॉइंट आहे बाय डेप्रायव्हेशन. दॅट इज फोर्सफुल टर्मिनेशन. लिहून घ्या. बाय डेप्रायव्हेशन म्हणजे काय, फोर्सफुल टर्मिनेशन. म्हणजे या ठिकाणी काय आहे, ओनली टर्मिनेशन. व्हेअरॅज थर्ड पार्ट जो आहे त्याच्यामध्ये आहे बाय किंवा फोर्सफुल टर्मिनेशन. फोर्सफुल टर्मिनेशन. In what case there is a forceful termination? आता मी आतंकवादी झालेलो आहे फॉर एक्झाम्पल, देन आय विल बी एक्झाईल. ओके, गव्हर्नमेंट म्हणली की यू आर नो मोर द सिटिझन ऑफ इंडिया नाव. त्याने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेऊ द्या नाहीतर नाही घेऊ द्या. हे फोर्सफुल टर्मिनेशन आहे की निकलो हमारे देश से. किंवा काही लोक देशाची संपत्ती पळवून घेऊन जातात. द वेल्थ ऑफ द नेशन इज ड्रेन्ड बाय सम पीपल इन द अनदर कंट्री. बरोबर आहे. तर मग अशा लोकांचं किंवा काही डिप्लोमॅट जे असणार आहेत, रॉ एजंट असणार आहे, तर त्यांची सिटिझनशिप जी असणार आहे तर ते टर्मिनेट करून टाकतात. फोर्सफुली टर्मिनेशन म्हणजे लॉस ऑफ
सिटिझनशिपचे हे 3 पॉईंट जे आहेत तर ते इम्पॉर्टंट आहेत. जर तो बाहेरचा सिटिझन आहे आणि इंडियामध्ये कमवतोय तर टॅक्स इंडियन गव्हर्नमेंट देणार की त्यांच्या गव्हर्नमेंट? काय काय? जर तो बाहेरचा आहे आणि इंडियामध्ये राहून कमवतोय टॅक्स तो इथे भरणार का त्यांच्या गव्हर्नमेंट? जो इथं असणार आहे, ठीक आहे, पर्टिक्युलरली टॅक्स म्हणजे कुठे, तो जर तिकडे पैसे पाठवत असणार आहे तर तिथं त्याला टॅक्स लागणार आहे. इथं जर तो काही कंपनीमध्ये, कंपनी कोणत्या देशाची आहे दॅट इज इम्पॉर्टंट, कुठल्या देशाची कंपनी आहे त्यावरून ते ठरणार. बरोबर आहे की नाही? समजा फॉरेन कंपनी असेल तर ते कंपनी ऑलरेडी पे करते गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. फॉरेन कंपनीज असेल तर ती त्या देशामध्ये जाणार, त्यांचं इन्कम जे आहे. जीडीपीची कन्सेप्ट झालेली आहे का तुमची? जीडीपी, जीएनपी, नॅशनल इन्कम झालेलं आहे का? ते परत परत होणार आहे, टेन्शन नका घेऊ जर समजलं नसेल तर. ठीक आहे, तर ती कंपनी कोणत्या देशाची आहे, तो जर इथं ऍक्टिव्हिटीमध्ये असेल तर इथल्या ऍक्टिव्हिटीजमध्ये असेल तर इथं टॅक्स जाणार आहे. तो जर तिकडे पैसे पाठवणार आहे, त्याचं इन्कम जर तिकडे जास्त होत असेल तर तिकडे इन्कम टॅक्स त्याला द्यावा लागणार आहे. सेम. मात्र तो जर तिथंच असेल तर तिथंच त्याला तो पैसाच पाठवत नसेल तर ते त्याच्या अकाउंटला तिथं जेवढे पैसे असणार आहे, त्या बँकेत जे अकाउंट असणार आहे तिथं तो पैसे देणार. इथं ज्यानं अकाउंट उघडलं तर इथं पैसे द्यावं लागणार आहे. तुम्ही सेवा कोणत्या देशाची घेता, बरोबर आहे, त्याच्यावरून ते ठरणार. ओके, म्हणजे मायनस करत असतात. ज्यावेळेस आपण फायनल इन्कम काढत असतो त्यावेळेस ते मायनस करत असतात की परकीय लोकांनी कमावलेले पैसे, परदेशात पाठवलेले पैसे, कारण ते इंडियामध्ये नाही राहत, परदेशात पाठ, तेवढा पैसा जातो आणि त्याला टॅक्स किती लागतो तो टॅक्स कॅल्क्युलेट केला जाईल. ओके, ठीक आहे. तर हा पॉईंट तुमच्या लक्षात आला. तुम्ही बोर झाले असाल याला बघून बघून. आता पुढे जाऊयात जरा. सो या ठिकाणी आपण काय काय बघितलेलं आहे, द सिंगल सिटिझनशिप बघितलेली आहे आपण. मात्र त्या ठिकाणी काय USA असेल, स्वित्झर्लंड असेल तर त्यांनी स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट यांची वेगवेगळी सिटिझनशिप सुद्धा ऍक्सेप्ट केलेली आहे. कॅनडामध्ये राज्य आणि संघ यांच्यासाठी एकच नागरिक आहे, मात्र देशादेशांमध्ये हा पॉईंट लक्षात घ्या. म्हणजे कॅनडामध्ये जे आहे तर सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट यांची सिंगल सिटिझनशिप आहे. परंतु ते कॅनडा, आता कॅनडाला काही प्रॉब्लेम नाहीये. हा कॅनडा म्हणजे सॉरी अक्षय कुमार जे आहे तर ते कॅनडाचे रहिवासी असतील या ठिकाणी आणि ऍट द सेम टाइम ते इंडियाचे पण मेंबर असतील तर कॅनडाला काही प्रॉब्लेम नाही त्या बाबतीत. दे हॅव ऍक्सेप्टेड द ड्युअल सिटिझनशिप ऍट द इंटरनॅशनल लेवल, नॉट इंटरनल लेवल. ओके, हा पॉईंट लक्षात येतो तुमच्या. हे स्टेटमेंटमध्ये जर विचारलं तर तुम्हाला ते माहिती पाहिजे, ते आलं पाहिजे तसं. क्लिअर? मुद्दा समजतोय तुम्हाला? ओके. तर USA, स्वित्झर्लंडमध्ये मात्र तशी तरतूद नाहीये इंटरनॅशनल लेवलची. ऑलराईट. त्यानंतर आपण जी कन्सेप्ट बघणार आहोत तर ती आहे NRI. NRI. हू आर NRI? NRI. What is the full form of NRI? Non-residential. Non-residential what? Indians. Non-residential Indians. याचा अर्थ काय आहे की ते इंडियन आहेत पण कसे आहेत? नॉन रेसिडेन्शियल आहेत. नॉन रेसिडेन्शियल की टेम्पररी काळासाठी ते कुठे गेलेले आहेत? टेम्पररी इन फॉरेन कंट्री. आता टेम्पररी ते फॉरेन कंट्रीमध्ये आहेत तर त्यांनी तिकडची सिटिझनशिप अक्वायर केलेली आहे का? नाही. से फॉर एक्झाम्पल तुम्ही जर फिरायला गेले स्वित्झर्लंडमध्ये, 1 महिन्याचा टूर आहे तुमचा, ऍट दॅट पर्टिक्युलर टाइम यू आर NRI. हे टेम्पररी NRI असतं. टेम्पररी काळासाठी तुम्ही भारताच्या बाहेर गेलेले आहात. ओके, तुम्ही लगेच अमेरिकेमध्ये गेल्यानंतर तुम्ही म्हणणार नाही आय एम द सिटिझन ऑफ अमेरिका, असं होऊ शकते का? नाही. यू आर इंडियन बट यू आर नॉट रिसाइडिंग इंडिया. भारतामध्ये सध्या तुमचं वास्तव्य नाही. ते तर फिरण्यासाठी सांगितलं मी तुम्हाला. से फॉर एक्झाम्पल तुम्ही रिसर्च करण्यासाठी गेले, बरोबर, तुम्ही एज्युकेशनसाठी गेलात, एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, किंवा तुम्ही एम्प्लॉयमेंट म्हणजे नोकरी करण्यासाठी गेलेले आहात, बट स्टील यू आर होल्डिंग द सिटिझनशिप ऑफ इंडिया बट टेम्पररीली यू आर रिसाइडिंग आउटसाइड ऑफ इंडिया. सो तुमचे जे राईट्स आहेत तर ते तुम्हाला ऍज इंडियन सारखेच असणार आहेत. यू आर द इंडियन्स दो
यू आर नॉट लिव्हिंग इन इंडिया. येणार आहे त्याला आपण म्हणत असतो, येणार आहे. ठीक आहे. यामध्ये काय असतं भरपूर वेळा की काही परमनंट येणार आहे सुद्धा होऊन जातात, की बाहेरच्या देशामध्ये लॉंग टर्म व्हिसा असतो, बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये ते असतात. ठीक आहे. तर हे झाले नॉन परमनंट. काही परमनंट सुद्धा असतात. परमनंट जे असणार आहे तर ते परमनंट सुद्धा असतात. परमनंटमध्ये काय असतात की त्यांनी सिटिझनशिप जी आहे तर त्या देशाची त्यांनी घेतलेली असते. पण ते त्याच पिढीला गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कधी कधी बोलवते की तुम्ही आपल्या देशामध्ये बिझनेस ॲक्टिव्हिटीज करा, इथं तुम्ही मोठमोठ्या कंपन्या इस्टॅब्लिश करा. त्याने काय होणार, एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. त्याचबरोबर GDP आपला म्हणजे नॅशनल इन्कम जे असणार आहे, आपलं इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज जे असणार आहे तर ते वाढेल आणि त्याने GDP वाढेल, राष्ट्राची संपत्ती वाढेल, पॉवर्टी आहे जी ती कमी होणार आहे. अँड दॅट इज वाय वी कॉल्ड आवर NRI टू सेटल इन इंडिया or to start the business in India, and hence we celebrated this day as a NRI day. And which day was this? 9 January. We celebrated 9 January as a प्रवासी भारतीय दिवस. प्रवासी. Why 9 January? रील बघितली का? कालची रील आहे. प्रवासी भारतीय दिवस बघितले. काल पुण्यतिथी होती ना गांधीजींची. काय काय सांगितलं मी त्यामध्ये सांगा आता. कुठली केस होती? वाय द गांधीजी वॉज वेंट टू साऊथ आफ्रिका. काय चालू आहे डिस्कशन? सांगून झालं असेल माझं. त्या दिवशी पण मी सांगितलं, आय थिंक ज्यावेळेस आपण मॅरेथॉन घेतला तर मॅरेथॉनमध्ये पण मी सांगितलेलं आहे की वाय गांधीजी, द गांधीजी गॉट द ओनली केस. बॅरिस्टर होते, टॅलेंटेड होते, बट ही वॉज शाई. लाजाळू स्वभावाचे होते. आता लाजाळू स्वभावाच्या माणसाला कोण केस देणार आहे? पण एक भेटली त्यांना, दादा अब्दुल्लाची केस. दादा अब्दुल्ला वॉज द पर्सन. ओके. तर नॉट पेशंट, पण त्यांच्या बिझनेस रिलेटेड ॲक्टिव्हिटीज जे होत्या तर त्या तिकडे अडकलेल्या होत्या. कुठं? आफ्रिकेमध्ये ते बिझनेस करायचे. तिथं प्रॉब्लेम झाले होते तर ते सॉल्व्ह करण्यासाठी ते गेले होते. ठीक आहे. राजा राम मोहन राय जे आहेत, राजाराम मोहन राय, ते अकबर सेकंडची केस लढण्यासाठी इंग्लंडला गेले होते. त्यांचं पेन्शन अडकलेलं होतं, इंग्रजांनी पेन्शन दिलेलं नव्हतं त्यांना. तर ते त्यांची केस तिकडे जिंकले आणि मग त्यांना अकबर सेकंड जो आहे त्यांनी त्यांना राजा हे टायटल दिलेलं आहे. अँड हेन्स राम मोहन रॉय बिकेम राजा राम मोहन रॉय. बरेच लोक राजाराम म्हणतात. राजाराम इज नॉट नेम, राजा इज अ टायटल. राजा, यू आर द किंग. राजा राम मोहन रॉय, राम मोहन रॉय असं त्यांचं ते नाव आहे. ओके. जसं मला जर राजा भेटलं असतं मी कोण झालो असतो? राजा प्रकाश है ना, असं ते झालं असतं. पण राजा प्रकाश माझं नाव आहे का? नाही. तर ते त्या टाईपचं आहे. येणाऱ्या कन्सेप्ट कळाली का तुम्हाला? की दे आर द इंडियन सिटीजन्स बट दे सेटल इन टू फॉरेन कंट्री फॉर अ टेम्पररी पिरियड. ओके. त्यांना येणार आहे कन्सिडर करण्यात येईल, बट स्टील दे आर द इंडियन्स. आणि जे परमनंट असणार आहेत तर ते मायग्रेट झाले होते, पण त्या ठिकाणीच त्यांनी बिझनेस ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत. तर त्यांना परमनंट हे कार्ड देतो आपण आणि बिझनेस ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी आपण त्यांना कॉल देतो. तोच आपला प्रवासी भारतीय दिवस आहे. त्यांना आपण बोलवत राहतो की आ जाओ. ठीक आहे. नॉन रेसिडेन्शियल इंडियन असा भारतीय नागरिक ज्याचे सामान्यतः भारताच्या बाहेर वास्तव्य आहे, पण तो भारतीय पासपोर्ट, ही कॅरीज द इंडियन पासपोर्ट. इट मीन्स दॅट ही इज इंडियन. ज्याच्याकडे पासपोर्ट ज्या देशाचा तो पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. PIO लक्षात आलेलं आहे तुमचं? PIO कोणाला म्हणायचं? की त्यांच्या पिढ्या ज्या आहेत तर त्या देशामध्ये आहेत, मदर कंट्रीमध्ये आहेत कुठेतरी. त्याच्यानंतर PIO कार्ड होल्डर जे असणार आहे त्यांना कार्ड देण्यात येतं. OCI आणि PIO हे कार्ड असतात की इंडियामध्ये जर त्यांना यायचं असेल, डायरेक्ट सिटीजन तुम्ही आले, PIO असू द्या नाहीतर OCI असू द्या. बरं, PIO आणि OCI म्हटलं फरक कळला का तुम्हाला? याच्या अगोदर मी तुम्हाला सांगितला होता, तो आता पण सांगतो. PIO आणि OCI काय बेसिक डिफरन्स आहे सांगा बरं PIO आणि OCI मध्ये?
व्हॉट इज OCI? यस, ओव्हरसीज सिटीजन्स ऑफ इंडिया. आता यामधला बेसिक जो मूळ जो पॉइंट आहे, तर यांचं जे मूळ आहे म्हणजे वंश जे असणार आहे, डिसेंट जे असणार आहे, तर ते कुठंतरी ते इंडियन असतात. बरोबर, हा बेसिक पॉइंट आहे की कोणीतरी इंडियन आहे. समवेअर समवन वॉज इंडियन. आणि या ठिकाणी जे असणार आहे तर हे कोण आहेत? फॉरेन सिटीजन. तुम्ही जर आज गोव्यामध्ये गेलात, पॉंडिचेरीला गेलात, ठीक आहे, तर त्या ठिकाणचे लोक तुम्हाला, आता पॉंडिचेरीमध्ये भरपूर लोक जे फ्रेंच लोक आहेत तर ते इस्टॅब्लिश तिथं स्थायिक झालेले आहेत, ते इंडियन सिटीजन झालेले आहेत. ठीक आहे, म्हणजे फॉरेन सिटीजन व्हेन बिकेम द सिटीजन्स, त्याला अगोदर एक कार्ड दिलं जातं, ओव्हरसीज सिटीजन ऑफ इंडिया, म्हणजे त्यांना अगोदर 7 वर्ष 8 वर्ष भारतात राहावं लागतं आणि त्या पद्धतीने त्याला ते भारतीय सिटीजनशिप मिळवावं लागते. तो काहीतरी व्यवसाय करणं अपेक्षित आहे, काहीतरी करत असेल तो, तर एखादी फॉरेन व्यक्ती, अ पर्सन हु इज नॉट द इंडियन ओरिजिन बट ही इज अ फॉरेन ओरिजिन अँड इज गेटिंग द सिटीजनशिप ऑफ पर्टिक्युलर नेशन इज कॉल्ड OCI. तर हे कार्ड आहे, त्यांना इंडियामध्ये यावं लागतं, व्हिसा मिळवावं लागतं, त्यांना पासपोर्ट कॅरी करावं लागतं त्या देशांचा, इथं कशासाठी आलं ते सांगावं लागतं. असं 7, 8, 10 वर्ष चालत असते. सिटीजनशिप भेटणं एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ठीक आहे, ते आता अभ्यासाशी रिलेटेड आहे म्हणून आपल्याला फक्त वर बघणं गरजेचं आहे. तसा हा टॉपिक थोडासा निग्लेक्टेड टॉपिक आहे, याच्यावरती काही क्वेश्चन येत नाही. आणि गव्हर्नमेंटनी जर काही त्याच्यामध्ये अमेंडमेंट केली तर त्यावरती पण गव्हर्नमेंट प्रश्न विचारणार नाही, कारण गव्हर्नमेंट आहे आणि गव्हर्नमेंटच्या अगेन्स्टमध्येच ते जात असेल तर गव्हर्नमेंट नाही विचारत त्याच्यावरती प्रश्न मेन्सला, पण तुम्हाला प्रिलिम्सला कधीतरी प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर हे PIO आणि OCI जे असतात तर ते कार्ड होल्डर असतात. पर्टिक्युलरली ते इंडियन ओरिजिन असतात, हे फॉरेन ओरिजिन असतात. दोघांनाही एका प्रोसेसद्वारे, द ॲक्ट मेड बाय द पार्लमेंट, त्याच्याद्वारे त्यांना सिटीजनशिप ॲक्वायर करता येऊ शकते. ठीक आहे, OCI हे OCI आणि ते PIO आहेत. हा त्याचा अर्थ, हा बेसिक डिफरन्स आहे त्यातला. एनीवन कॅन बिकम द पार्ट ऑफ द कॅन बिकम द सिटीजन ऑफ इंडिया. एनीवन, एनी फॉरेन कंट्री, इथं दिलेलेच आहेत की कोणत्याही देशाचा रहिवासी पर्टिक्युलर भारतामध्ये राहून 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 ते OCI कार्ड होल्ड करून करून भारतामध्ये राहू शकतो, एक्सेप्ट एनिमी कंट्री. आणि पाकिस्तान आणि बांगलादेश आपले एनिमी कंट्री आहेत सध्या. ठीक आहे, अफगाणिस्तान पण नाही. अफगाणिस्तान पाकिस्तानवरती अटॅक करतात आणि जे पाकिस्तानवरती अटॅक करतात ते आपले मित्र नाही. आपल्याला नेपाळमध्ये जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही लागत, पासपोर्टची गरज नाही लागत, त्यांना पण नाही लागत. ओके, आपल्याकडे ते असतातच सकाळी रात्रभर, ओ साहबजी जागते रो, है ना. पण ती तेवढंच फक्त नाही आहे. इव्हन मला असं वाटतं नेपाळचे जे पोलीस सर्व्हिस आहे त्यांना आपण ट्रेनिंग पण देतो. नेपाळ असेल, आय थिंक अफगाणिस्तान असेल, कोणाला, यस, आपल्याकडे ट्रेनिंग होतं. IPSच्या ट्रेनिंग सोबत जे ब्लू ड्रेसेसमध्ये जे असतात, आपला खाकी युनिफॉर्म असतो आणि त्यांचा ब्लू ड्रेसमध्ये असतात, तर ते फॉरेन मधले जे काही असणार पोलीस सर्व्हिसमध्ये त्यांना आपण ट्रेनिंग देत असतो. ओके, तर अशा पद्धतीने OCI जे आहेत तर ते कार्ड होल्डर असतात. PIO कार्डमध्ये काय असतं नॉर्मली, ऍक्च्युली हा एक प्लॅन आहे. त्यांनी सांगितले की ज्या व्यक्तीने पूर्वी कोणत्याही वेळी भारताचा पासपोर्ट धारण केलेला असावा, जे काही तर इंडियन पासपोर्ट होता त्याच्याकडे, किंवा त्याचा कोणताही एक पूर्वज भारतामध्ये जन्मलेला असेल किंवा भारतात तो वास्तव्य करणारा असेल, ते कोण असणार आहेत? PIO. कोणतरी त्याच्या डिसेन्सीमध्ये इंडियन होता, मूळचा तो भारतीय व्यक्ती असणार आहे किंवा भारतीय नागरिक असणाऱ्या व्यक्तीशी विवाह करणारा असावा, त्याने लग्नच केलेलं आहे आता. ठीक आहे, एखादा आफ्रिकन व्यक्ती आला आणि त्याने इथं लग्न केलं, कोणी असू शकतं, मेल पण असू शकते, फिमेल पण असू शकतं. कलर हे नाही तुमच्यामध्ये का? तुम्ही नाही 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 सर अमेरिकेचं उदाहरण द्या, असं नका करू. अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, चायना, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका येथील मूळ भारतीयांना हे कार्ड धारण करता येणार नाही. कोणतं कार्ड असणार आहे ते? PIO कार्ड. ओके, तर तो एक पार्ट लक्षात घ्या. सिटीजनशिप यांना मिळेल एक्सेप्ट हो एनिमी कंट्री. येस, ते पण एक लक्षात ठेवा. त्यानंतर OCI ही जी काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा जो काही प्लॅन आहे तर तो 2005 पासून सुरू झाला. वेरॅज PIO जो प्लॅन आहे तर तो 2002 पासून सुरू झालेला होता. मी यांनी सांगितले की कुठलीही फॉरेन सिटीजन्स असलेली जी व्यक्ती आहे तर ते येऊ शकतं. बांगलादेश आणि पाकिस्तान वगळता PIO मधले कंट्री कुठलेच आहेत? PIO कोणाला अप्लाय नाही आहे आणि OCI कोणाला अप्लाय नाही आहे ते तुम्ही या ठिकाणी सांगू शकता.
यासाठी अर्ज करावा लागतो आणि अर्जामध्ये मग ते पुढे सांगतील की तुम्हाला सिटिझनशिप देण्यात येईल की नाही येणार. आता आपल्याकडे सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आहे 2015चा होता, त्याच्यानंतर 2019चा ऍक्ट आहे. NRC तुम्हाला माहिती असेल, ज्यामध्ये पूर्ण भारतभर मोठी चर्चा झालेली आहे. पण एक यामध्ये चेंजेस झालेले आहेत, सिटिझनशिप ऍक्टमध्ये काही चेंजेस झालेले आहेत की अगोदर OCI आणि PIO, OCI वाल्यांना तरी परमिशन घ्यायची गरज नव्हती 1-1 वर्षाने, परंतु PIO कार्ड होल्डर जे आहेत तर त्यांना दर 6 महिन्याने पोलीस स्टेशनला जाणे, हजेरी लावणे, व्हिसा रिन्यू करणे, अशा पद्धतीच्या गोष्टी होत्या. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं 2015मध्ये त्यामध्ये अमेंडमेंट केली सिटिझनशिप ऍक्टमध्ये आणि त्यांनी सांगितलं की PIO आणि OCI हे कार्ड होल्डर जे आहेत तर ते आता एकत्र करण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांना वेळोवेळी आता पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाहीये. ओके, ते एकदाच काहीतरी परमिशन घेतील, व्हिसा घेतील आणि त्या काळामध्ये ते असणार आहे. आता हे दोन्ही कार्ड एकत्र करण्यात आलेले आहे. पूर्वीचे PIO यांच्यासाठी रूल थोडेसे वेगळे होते, OCI याच्यासाठी वेगवेगळे होते, त्यामध्ये आता बदल करण्यात आलेले आहेत. ते झाले आता एकच. ओके, हे काही कामाचं नाही आहे तुमचं, पण ठीक आहे, आपण माहिती असायला पाहिजे आपल्याला की PIO काय, OCI काय, NRI काय आहे. ओके, इंटरव्ह्यूमध्ये विचारतात. आता रिसेंटली जो 2019चा जो ऍक्ट आहे आपला, ज्यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत की इश्यू ऑफ NRC, नॅशनल रजिस्ट्रेशन ऑफ सिटिझन्स, रजिस्टर ऑफ सिटिझन्स, तर तो इश्यू झालेला आहे. NPRचा मुद्दा आहे जो आपल्याला आता सध्या डिस्कस करायचा नाही आहे. पॉलिटिकल स्टंट जो असणार आहे, अदर इश्यू असणार आहेत किंवा काय आहे माहित नाही आहे काय, हा वर्डच माहित नाही काय. हा ते ऍक्टरशी रिलेटेड जो इश्यू जे असणार आहे, म्हणजे मुलांना माहिती पाहिजे कॉन्ट्रोवर्सी काय झालेले आहे, तर ते आपण NPR NRC काय तर ते आपण करंट पर्स्पेक्टिव्ह नंतर बघणार आहोत. मुद्दा जो आहे आपला आजच्या लेक्चरचा की तुम्हाला बेसिक काही गोष्टी समजल्या का. आता त्या बेसिक समजण्यामध्ये कुठले कुठले पॉईंट आहेत. बेसिक, आता हे झालं आपलं इनिशियल सेशन. इनिशियल सेशन मध्ये आपण काय बघितलेलं आहे, नंबर 1 पार्ट 2 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, बरोबर. त्यामध्ये आपण काय बघितलं, सिटिझनशिप, हु आर द सिटिझन्स ऑफ इंडिया, सिटिझनशिप शी रिलेटेड टॉपिक आहे हा. यामध्ये आपण आर्टिकल कुठले कुठले बघितले, 5 to 11 बघितलेले आहेत आणि दिस पर्टिक्युलर 5 to 11 डील्स विथ द सिटिझनशिप, हु आर द सिटिझन. त्यानुसार मग आपण जो सेकंड पॉइंट आहे त्यामध्ये आपण बघितलं की सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट जो आहे आपला, सिटिझनशिप ऍक्ट जो आहे तो कधीचा आहे आपला 1955 आणि या ऍक्टमध्ये हा ओरिजिनल ऍक्ट आहे. यामध्ये आपण बघितलं की ऍक्विजिशन अँड टर्मिनेशन किंवा लॉस ऑफ द सिटिझनशिप बघितलेले आहे आणि त्यामध्ये पण आपण हे बघितलेलं आहे की पॉवर कोणाकडे आहे ही, तर दॅट इज पार्लमेंट. मग ते आर्टिकल जे आहे तर ते पाठ करा. आता तुम्हाला किती आर्टिकल पाठ करायचे आहेत, आतापर्यंत जेवढे झाले तेवढे, ठीक आहे. असं म्हणू नका तुम्ही सर 11 आर्टिकल झाले आपले. तर आपलं फिलॉसॉफी ज्या वेळेस चालू झालेली आहे, अनालिसिस जे सुरू झालेले आहे, त्यामध्ये जे आर्टिकल मी सांगितलेले आहेत तर ते पण तुम्हाला बघायचे आहेत, जे आपण मेन्शन केलेले आहे. से फॉर एक्झाम्पल नॅशनल कमिशन फॉर शेड्यूल्ड ट्राईब, व्हेरी गुड, तर ते से फॉर एक्झाम्पल इलेक्शन कमिशनचं आर्टिकल 26 मध्ये काय दिलेलं आहे, युनिव्हर्सल ॲडल्ट सफरेज दिलेला. मग हे आर्टिकल माहिती पाहिजे तुम्हाला. हे बेसिक सुरू आहे तुमचं. आता जे काही सेशन घेतले आपण ते अनालिटिकल वेने घेतलेले आहे, तो तुमचा पार्ट व्यवस्थित होत आहे, पण त्यामध्ये काय पाहिजे, बेसिक गोष्टी पण माहिती पाहिजे आपल्याला. प्रिलिम्स निघणार आणि आपले किंवा एखाद्या आन्सर ज्यावेळेस आपण लिहित असू तर त्यावेळेस आपल्याला फॅक्ट्स पाहिजे, डाटा पाहिजे, अनालिसिस पाहिजे, रेफरन्सेस पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला हे रिव्हिजन लागणार आहे. त्यानंतर आपण काही कन्सेप्ट बघितलेले आहेत. कन्सेप्ट म्हटले आपण कुठली कुठली कन्सेप्ट बघितलेली आहे, पर्टिक्युलरली NRI, नॉन रेसिडेन्शियल इंडियन. नंबर 2 PIO, आर्टिकल सांगा PIOचं आर्टिकल ना, एका आर्टिकल मध्ये सांगितलेलं आहे हु विल बी कन्सिडर ॲज अ इंडियन, PIO पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन. 8 व्हेरी गुड, 8 आर्टिकल. त्यानंतर आता आपण कुठलं बघितलेलं आहे, OCI कार्ड होल्डर, OCI ह्या कन्सेप्ट आपण बघितलेले आहेत. ठीक आहे.
NRCचा मुद्दा हा फार कॉन्ट्रोवर्सियल आहे. NPR काय असणार आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला कधीतरी बघणार आहोत. नाही, OCI वेगळी हे आहे, कन्सेप्ट आहे. हे कार्ड होल्डर्स जे आहेत, कार्ड होल्डर यांना कार्ड भेटायचं ना. दोनही फॉरेनर्स आहेत सध्या, पण एक प्युअर फॉरेनर आहे आणि एक इंडियन ओरिजिन फॉरेनर आहे. तर त्या इंडियन ओरिजिन आहे त्याच्यासाठी वेगळे रूल आहेत, याच्यासाठी वेगळे रूल आहेत. पण या दोघांनाही त्या कायद्याअंतर्गत जे कार्ड मिळायचं त्याच्यासाठी यांना थोडेसे स्ट्रिक्ट हे होतं की तुम्ही 6-6 महिन्यांनी पोलीस स्टेशनला या, व्हिसा मिळवा वगैरे वगैरे. जे कार्ड असतात, तुम्ही फॉरेनमध्ये जाणार तर तिथं कार्ड देतील ना तुम्हाला, डॉक्युमेंट्स देतील की पर्टिक्युलर काळासाठी तुम्ही आलेले आहेत. व्हिसा मिळणे म्हणजे डॉक्युमेंट आहे, बरोबर आहे. तुमच्या पासपोर्टवरती ठप्पा असतो, ते कॅरी करावं लागेल तुम्हाला, पोलीस स्टेशनला जावं लागेल, आहे का नाही, गेले का नाही वापस चेक केलं. तर तुम्ही जर फॉरेन कंट्रीमध्ये जात असाल तर एवढ्या दिवसापासून एवढ्या दिवसापर्यंत आम्ही राहणार आहे आणि रूल फार स्ट्रिक्ट आहेत. तुम्हाला फॉरेनमध्ये असंच नाही जाता येत, तुमचं बँक बॅलन्स पण तेवढं पाहिजे. कशासाठी चालला, जेब में नहीं कुछ और चला अमेरिका घूमने, ऐसा नहीं चलता उधर चाहिए वो 1 साल का देखते पूरा, 1 वर्षाचं पूर्ण स्टेटमेंट बघतील, बँक बॅलन्स बघतील, प्रॉपर्टी बघतील, तरच तुम्हाला व्हिसा देतील. तसा देणार नाही, अदरवाईज तुमचा व्हिसा गेला. ओके, तर अशा पद्धतीने मग हा पर्टिक्युलर टॉपिक सिटिझनशिपशी रिलेटेड आहे. आता तुमचं काम जे आहे ते सांगतो मी कसं वाढलेलं आहे. सुरुवातीपासून चॅप्टर 1 पासून तर सिटिझनशिपच्या चॅप्टरपर्यंत आपल्याला जवळपास तुम्ही बघा एवढे डॉक्युमेंट झालेले असतील. हे आता हे एवढं तुम्हाला बघायचं आहे, एवढं पण नाही, हे ऑलरेडी खूप झालेलं आहे. हे एवढं सगळं सिटिझनशिप चॅप्टरपर्यंत तुम्हाला उद्या, हे आजचं होमवर्क आहे तुमचं, आजच झालं पाहिजे. ते सगळं अंडरलाईन झालं पाहिजे त्याच्यामध्ये. त्यामध्ये जर काही अडचणी असतील तर ते साईडला लिहून ठेवा प्रश्न, की हा मला पॉईंट काढायला नाही आहे, हा माझ्या लक्षात राहिलेला नाही आहे. हे सगळं व्यवस्थित ते उद्या मी तुमच्याकडून चेक करेल. ठीक आहे, नोटबुकमध्ये आपण ते अनालिसिस घेतलेलंच आहे. सेशन आपले रेकॉर्डेड असणार आहे. आता हे जे सेशन आहे ते अपलोड करणार आपण, म्हणजे हे रिव्हिजनसुद्धा करू शकतो आपण. याच्यामध्ये पर्टिक्युलर जर तुम्हाला काही अडचणी असेल, कारण तुम्हाला आता नवीन काय कळेल, फॅक्ट्स. नवीन काय कलेक्ट करायचं तुम्हाला फक्त फॅक्ट्स, अदरवाईज तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात. ओके, तर ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर उद्या मात्र तुमचं ते सगळं झालं पाहिजे. तुमचं आजचं ते शेड्यूल आहे, आजचं होमवर्क हे आहे की सिटिझनशिप चॅप्टरपर्यंत सर्व वाचून झालं पाहिजे, त्याला अंडरलाईन झालं पाहिजे. उद्या मी हे ऐकणार नाही की सर पुस्तक घरी राहिलं, इंडियन पॉलिटिक्स, येस कुठलंही पुस्तक तुम्ही ते वाचा, ते आपल्याला क्लिअर पाहिजे. कुठपर्यंत, सिटिझनशिपपर्यंत. कुठलंही पुस्तक असू दे तुमच्याकडे, ते करू शकता तुम्ही, म्हणजे ते इम्पॉर्टंट आहे. तरच तुम्हाला नवीन नवीन फॅक्ट्स कळतील आणि मग तुम्हाला कळेल अरे हा फॅक्ट माहीतच नव्हती आपल्याला, हा पॉईंट तर सुटलेला आहे आपला. महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला जे कळणार नाही ते या ठिकाणी मी परत एक्सप्लेन करणार आहे. तर पुढचं सेशन जे आहे तर ते आपण रिव्हिजन सेशन घेणार आहोत. स्टार्टिंग करणार आहोत आपण कुठून, 1773 पासून तर सिटिझनशिप आर्टिकल 11 पर्यंत. तर ते जे काही झालेलं आहे तर ते रिवाईज करून या. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे बघ. देर इज नो आर्टिकल फॉर OCI, इट इज अ कार्ड होल्डर बाय द ॲक्ट. PIO पण कार्ड होल्डर आहे, पण तो सिटिझन होऊ शकतो कोणत्या आर्टिकलनुसार, 8 नुसार. येस, त्याचे प्रोव्हिजन दिलेले आहे त्या ठिकाणी, म्हणजे एकदम सिटिझन नाही बनवणार त्यांना. ओके, चला तर या ठिकाणी आज आपण थांबूयात.